हरे कृष्ण. तर आपण अध्याय नंबर 18 मध्ये आहोत. आपण लास्ट टाइम श्लोक नंबर 35 पूर्ण केला होता. आज आपण सुरुवात करू श्लोक नंबर 36 पासून. तर हा दुसरा सेक्शन पूर्ण होईल. हा सेक्शन दुसरा सेक्शन आहे. जो कर्मयोगी आहे त्याची मेंटॅलिटी कशी असते. सेक्शन 1 सेक्शन 2 आपण बघत आलेलो आहोत. श्लोक नंबर 1 ते 11 पर्यंत आणि नंतर 11 ते 18 20 पर्यंत आणि मग 20 ते 40 की कशा प्रकारे कर्मयोगी स्वतःला या जगात कार्य करताना सुद्धा त्या कार्याशी आसक्त न राहून कर्मबंधनातून मुक्त राहतो. त्याची जी मानसिक चेतना आहे त्याचं वर्णन त्याच्यामध्ये आलेलं आहे. तर आपण लास्ट टाइम आय थिंक धृती आणि बुद्धी प्रकृतीच्या 3 गुणांमध्ये कशी असते आपण बघितले होते. आणि त्याच्या अगोदर आपण बघितलं होतं जी हे त्याच्या एकदम सुरुवातीला बघितलं ते 5 कारण. तो जाणतो की कुठले 5 कारण आहेत आपल्या कुठल्याही कार्याला आणि त्यामुळे तो स्वतःला करता न मानता बंधनात पडत नाही. समथिंग लाईक प्रकृती क्रियमाणाने गुणे कर्माने सर्वशः अहंकार विहुणात्मा करता हमेती मन्यते. सर्व काही प्रकृतीच करते हे त्याला तो जाणतो. तर त्याचा पण रोल आहे परंतु एकटाच रोल नाही. तर ते 5 फॅक्टर त्याच्यामध्ये दिले होते. अधिष्ठानम तथा कर्ता करणमच पृथक्विदम विविधाश्च पृथक चेष्टा दैव चैवात्र पंचमम. कर्माचे स्थान, करता, विभिन्न इंद्रिये, अनेक प्रकारचे प्रयत्न आणि शेवटी परमात्मा. ही 5 कारणे असतात कुठल्याही गोष्टीला सक्सेसफुली एक्झिक्यूट करण्याकरता. त्यानंतर मग आपण न्याय, नेय आणि ज्ञाता या 3 गोष्टींना प्रकृतीच्या 3 गुणामध्ये कसे स्थित असतं बघितलेलं आहे. ज्ञान कसं प्रकृतीच्या 3 गुणामध्ये असतं. त्यानंतर ज्ञाता आणि न्याय म्हणजे ज्ञान म्हणजे ज्ञान झालंच. ज्ञाता म्हणजे त्याच्यामध्ये मग तो करता येईलच, त्यालाच करता म्हटलेलं आहे. आणि कर्म फायनली. आणि त्यानंतर मग आपण शेवटला बुद्धी आणि धृती या 2 गोष्टींना प्रकृतीच्या कसं 3 गुणामध्ये बघितलेलं आहे. तर शेवटचा हा श्लोक होता 35. या स्वप्न भयम शोकम विषादम मदम एवच न विमुच्यन्ते दुर्मेधा धृती सा पार्थ तामसी. हे पार्थची धृती स्वप्न भय शोक विषाद आणि मोहाच्या पलीकडे जाऊ शकत नाही. ती दुर्बुद्धीपूर्ण धृती म्हणजेच तामसी धृती होय. धृती म्हणजे निर्धार बेसिकली. तर आपण सत्वगुणामध्ये असणारी धृती बघितली, तमोगुणामध्ये असणारी आणि रजोगुणामध्ये. त्यानंतर मग आता शेवटला फायनली ह्या सेक्शनला कंक्लूड करताना भगवंत सांगतात की सुख जे असतं ते प्रकृतीच्या कुठल्या कुठल्या 3 गुणांमध्ये असतं. हॅपीनेस. तर 18.36 सुखम तिदानी त्रिविधम. रिपीट करा मागे. हरी बोल. सगळे आहात क्लासमध्ये. हा मी रिसाइड करेन मागे रिसाइड करा. सुखम त्विदानी त्रिविधम शृणु मे भरतर्षभ शृणु मे भरतवृषभ अभ्यासाद् रमते यत्र यत्र दुःखान्तं च निगच्छति. दुःखान्तं च निगच्छति. भूषण कृष्ण प्रभू वाचा याचा अनुवाद. 18.36 चा अनुवाद वाचा. आहे पुस्तक तुमच्याकडे? ओके ठीक आहे. नसेल तर पुस्तक घ्या. ठीक आहे तुम्ही वाचा. रोहिदास प्रभू तुम्ही वाचा. हे भरत श्रेष्ठा, बद्ध जीव ज्या 3 प्रकारच्या सुखांचा उपभोग घेतो आणि ज्यामुळे त्याच्या दुःखांचा अंत होतो ते 3 प्रकारचे सुख आता माझ्याकडून ऐक. ओके. तर प्रभुपाद असे लिहितात की बद्ध जीव भौतिक सुखाचा पुन्हा पुन्हा उपभोग घेण्याचा प्रयत्न करीत असतो.
प्रत्येक जणाला सुख हवं असतं, परंतु एक्झॅक्टली कुठलं सुख हे माझ्या भल्याकरता आणि कुठलं सुख हे माझ्या नुकसानाकरता हे त्याला समजत नाही. म्हणून प्रभुपाद पुढे लिहितात, याप्रमाणे तो पुन्हा पुन्हा चरवितच चरवण करत असतो. प्रल्हाद महाराजांचा श्लोक आहे हा भागवत मध्ये 7व्या स्कंदामध्ये, पुनः पुनः चर्वितम चर्विताणाम. जसं उसाचं जे तुम्ही कधी ज्यूस प्यायला असेल उसाचा, उसाचा रस काढल्यावरती जो चोथा बाहेर पडतो त्याच्यामध्ये काही रस नसतोच, पण त्याला पुन्हा पुन्हा जर आपण. प्रभूजी आवाज नाही येते. हरी बोल. मला तुमचा आवाज येतोय. साक्षी याचा आवाज का नाही येत बघ बरं. बघा बघा तुमच्याकडे कनेक्शन लूज असेल. ओके, तर एखाद्या गोष्टीतनं रस निघून गेला तर त्याला पुन्हा त्या गोष्टीला. कधी तुम्ही शेवगाच्या शेंगा खाल्ल्यात का? शेकटाच्या शेंगा. शेकटाच्या शेंगा एकदा चावल्या, ज्यूस जर चुसून काढला त्याच्यामध्ये काय राहतं? काही राहत नाही. पण जे व्यक्ती मूर्ख असतात ते काय करतात, त्याला पुन्हा चावायचा प्रयत्न करतात, त्यातनं काय ज्यूस भेटणार. म्हणून आपण इंटेलिजंट व्हायला पाहिजे. आता त्याच इथे अनालिसिस दिलेलं आहे की सुख कुठल्या प्रकारचं घ्यावं. परंतु कधी कधी असा उपभोग घेत असताना न कळत एखाद्या महात्म्याचा संघ सत्संग लाभल्यामुळे तो भवबंधनातून मुक्त होतो. राईट. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर बद्ध जीव हा सदैव कोणत्या तरी प्रकारच्या इंद्रिय तृप्तीत गुंतलेला असतो, कारण ही जीवात्म्याची स्थिती आहे. आनंदमय भ्यासात वेदांत सूत्र आपल्याला सांगतं की प्रत्येकाला आनंद हवा असतो, परंतु तो आनंद कसा मिळवावा की जो तुम्हाला जास्त गुंतवणार नाही. आनंद प्रत्येकाला हवा आहे, आणि ह्या स्टेजमध्ये आत्ता जी आपली भौतिक स्टेज आहे, आपण फुल्ली प्युरिफाईड नाही आहोत, पूर्णतः शुद्ध नाही आहोत, आपण बद्ध अवस्थेमध्ये आहोत आणि ग्रॅज्युअली प्रोग्रेस करतोय आपण. तर या अवस्थेत आपल्याला थोडंफार द्यावं लागतं शरीराला, खाणं पिणं राहणं चालणं. ते कसं द्यावं त्याचं तर वर्णन ह्याच्यामध्ये ग्रॅज्युअली येईल वर्णाश्रम सिस्टीमचं नेक्स्ट सेक्शन मध्ये. तर त्याचं आता म्हणून एंड करताना त्याला क्लोज मार्क देता येत. याच्यापासून मग कसा आनंद प्राप्त करावा तो तुम्हाला बंधनात आणणार नाही. जेव्हा सत्संगामुळे तो जाणतो की त्याच गोष्टींची पुनरावृत्ती होत आहे. आता त्याच गोष्टींची पुनरावृत्ती म्हणजे काय? आहार, निद्रा, भय, मैथून. आपण 84 लाख योनीमध्ये ह्याच गोष्टी घेतलेल्या आहेत. खाल्लेला आहे, झोपलेलो आहे, मैथून केलेला आहे आणि आपली सुरक्षा केलेली आहे. राईट. नथिंग डिफरंट दॅन दॅट. इन इच लाईफ, इच स्पीशीज, सेम थिंग इज गोइंग ऑन ओव्हर अँड ओव्हर अगेन. आणि मग जेव्हा त्याची मूळ कृष्ण भावना जागृत होते तेव्हा तो अशा पुन्हा पुन्हा प्राप्त होणार तथाकथित सुखापासून मुक्त होतो. आणि स्पेशल गोष्ट याच्यामध्ये दिलेली आहे, अभ्यासात रमते. म्हणजे वर्ड टू वर्ड मध्ये जर तुम्ही बघितलं अभ्यासात रमते काय दिले बघा. अभ्यासात म्हणजे बेसिकली अभ्यासाने आणि रमते म्हणजे मनुष्य रमण करतो. तर भगवंत म्हणतात, अर्जुना मी तुला आता अशा सुखाबद्दल सांगेन जे सुख अभ्यास केल्याने मिळते. अभ्यासाद्वारे ते सुख प्राप्त होते. आता तुम्ही म्हणा कुठला अभ्यास आणि कुठलं सुख? सगळं बाउन्सर आहे. किंवा स्पिन बॉल टाकलाय, तो बॉल कुठनं आला आणि आम्हाला विकेटला टिक करून गेला, आउट करून कळतच नाही. त्याच्याकरता आपल्याला जावं लागेल श्लोक नंबर 37. मग तेव्हा तुम्हाला कळेल आणखी हे अभ्यासात रमते नक्की काय आहे. अभ्यास करून म्हणजे काय? यत्तदग्रे विषमीव परिणाम्यमृतोपमम् परिणामे मृतोत्तमम् तत्सुखं सात्विकं प्रोक्तम् तत्सुखं सात्विकं प्रोक्तम् आत्मबुद्धी प्रसादजम्. आत्मबुद्धी प्रसाद. ओके. तो संध्या माताजी अनुवाद. ओके. बरसाना चंद्रिका माताजी तुम्ही वाचा. हरी बोल. हा माताजी वाचा. जे आरंभी विषा समान प्रतीत होते परंतु शेवटी अमृततुल्य असते आणि जे मनुष्याच्या ठिकाणी स्वरूप साक्षात्काराची जागृती करते त्या सुखाला सात्विक सुख म्हटले आहे. ओके. म्हणजे आरंभी कशा असते? विष समान प्रतीत होते. इट्स लाईक अ
पॉइझन इन द बिगिनिंग अँड नेक्टर इन द एंड. अशी काही गोष्ट आहे आपल्या आयुष्यामध्ये जी सुरुवातीला कडू लागते, नंतर गोड लागते. आहे असा एखादा पदार्थ, खाद्यपदार्थ तुम्ही कधी खाल्लाय? तुम्ही बडीशॉप खाल्ले का? बडीशॉप, सौंफ. जर सौंफ खाल्ली आणि त्यानंतर पाणी प्यायलं ना तर पाणी गोड लागतं. आत्ताच मी सौंफ खाल्ली थोड्या वेळापूर्वी. सौंफ सुरुवातीला कशी लागते? थोडी कडवट, थोडी तुरट, थोडी एस्ट्रिंजंट. ऑफकोर्स दॅट इज ऑल्सो रसा. कम्प्लिटली बिटर नाही येते, बट तुम्ही कधी अनुभव करून बघा. किंवा तुम्ही जर कधी ती एक गोळी येते मार्केटमध्ये, थोडस ते हॉल्स किंवा विक्सची गोळी, ती खाल्ली ना आणि नंतर पाणी प्यायलं ना, पाणी एकदम थंड वाटतं. घरी फ्रीज ठेवायची गरज नाही. जेव्हा जेव्हा तुम्हाला थंड पाणी प्यायची इच्छा असेल ना, तेव्हा एक हॉल्सची गोळी खाऊन टाकायची आणि पाणी प्यायचं. अजून एखादा असा पदार्थ आहे? आवळा. करेक्ट. आवळा कसा असतो? पहिले कडू असतो, पण आवळा खाल्ल्याच्या काही मिनिटानंतर तोंडामध्ये एक मधुर चव येते, गोड गोड चव येते. राईट? एम आय राईट ऑर रॉंग? बरोबर ना? आवळा कधी खाल्ला नाही? अजून सांगा. आता हे झाले सगळे एक्झाम्पल खाद्यपदार्थाचे, पण तुम्हाला मी हळूहळू फिलॉसॉफिकल पॉइंट कडे घेऊन जातोय. फक्त खाण्यामध्ये गुंतू नका. व्हॉट इज द फिलॉसॉफिकल अंडरस्टँडिंग बिहाइंड दॅट? ह्याच्या मागे सैद्धांतिक तत्व काय आहे की एखादी गोष्ट सुरुवातीला कडू असते पण नंतर ती गोड लागते. आणि याचंच कनेक्शन मागे आहे अभ्यासात रमते. अभ्यासात रमते म्हणजे चक्रवर्ती पाठ सांगतात की I will tell you about that happiness in which you can delight by practice. मी तुम्हाला आता अशा सुखाची गोष्ट सांगणार, म्हणजे सुखाबद्दल सांगणार आहे ज्याच्यामध्ये तुम्ही रमू शकता, पण त्याच्याकरता तुम्हाला त्याचा काय करायला लागेल? अभ्यास करावा लागेल, तरच तुम्ही रमू शकता त्या आनंदामध्ये, अदरवाईज नाही. आणि मग तुम्ही म्हणाल की मग आता हा अभ्यास काय आहे आणि अभ्यास का जरुरी आहे? अभ्यास जरुरी आहे कारण तो सुरुवातीला गोड लागणार नाहीये, गोड नंतरच लागणार आहे. देअरफॉर यू नीड दॅट प्रॅक्टिस. प्रॅक्टिस बेसिकली काय बघा, तुम्हाला पेशन्स ठेवायला लागेल की गोडवा हळूहळू भेटणार आहे, लगेच गोडवा येणार नाही. जस्ट लाईक प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितातच, कुठे गेले तात्पर्य, आत्मसाक्षात्काराचा अभ्यास करीत असताना मन आणि इंद्रिय संयमित करून मनाला आत्म्यावर केंद्रित करण्यासाठी मनुष्याला अनेक विधिविधानांचे पालन करावे लागते. इज दॅट राईट? बरसाना चंद्रिका माताजी, बरोबर आहे काय? बरोबर आहे. बरोबर आहे. तुमचं स्वागत आहे, फार दिवसानंतर आलात. अहो प्रभूजी गावाला आहे ना. काय गावाला आहे? आम्ही गावाला राहिलंय. उलट गावाला गेल्यावर टाइम भेटला पाहिजे जास्त. शहरामध्ये टाइम भेटत नाही लोकांना. का? आता शहरामध्ये पाणी बिल, लाईट बिल, हे शॉपिंग, ह्या भाज्या, ते दुनियाभरचं. आणि इथे सुनबाई पण आहे. तिथे तर सुनबाई नाही, कोण नाही. तुम्ही तिथले राजा आणि राणी, म्हणजे सॉरी, नाही नाही तुमच्या बंगल्यामध्ये नाही प्रभूजी, असं नाही. आमची जॉईंट फॅमिली आहे. अच्छा, ओके 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 प्रभूजी, आमची जॉईंट फॅमिली आहे. ओके 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 जॉईंट आणि फॅमिली आहे त्याला का? शनिवार रविवारी नेहमी प्रोग्राम असतात. हा, आणि शनिवार रविवारी प्रोग्राम असतात इथं नेहमी. कसले प्रोग्राम? आपले इस्कॉनचे सगळे, आमचे सगळे भक्त आहेत घरातले. तुम्ही सगळे मग तुम्ही तिथले कोऑर्डिनेटर आहेत वाटतं. तुम्ही कोऑर्डिनेटर. आज कशी काय सुट्टी भेटली? प्रभूजी इथले काउन्सिलर आहेत. अच्छा, कशी काय सुट्टी आज भेटली? प्रोग्राम नाही ना काय, आज अच्छा. प्रोग्राम नाहीये. अच्छा, शुभांगी माताजी आमचं आनंद होतोय वृंदावनला जायचं होतं, ते पण तिकीट, साताऱ्याबद्दल ऐकून, वृंदावनला आपल्या जायचं होतं गावाबद्दल. ते पण तिकीट कॅन्सल झालं वृंदावनचं. का बरं? लॉकडाऊन, कोरोना? नाही नाही, आमचं ह्याच्यात काय त्याला म्हणतात, तात्काळमध्ये काढायचं चाललं होतं, पण ते काय झालं नाही. अच्छा, कारण आमचं वृंदावनला पण जायचं कॅन्सल झालं. आपलं तर किती वेळ झाले तरी मला काही दुःख झालं नाही. अभ्यासात रमते. अभ्यास एवढा केला आपण वृंदावनला की गेलो नाही, पण आपण वृंदावनला पोहोचलो.
ऍटलीस्ट मी तरी पोहोचलो कमीत कमी. आणि डीटी झाले म्हणजे हो. आहेत डीटीच पण प्रवास करत येत आहेत हळू हळू आपल्यासारख्याच. ओके एनिवे आणि ठीक आहे तुम्ही आलात बरं झालंय. आणि तुमच्या एक मैत्रिणी अजून त्या कधी दिसतच नाही सध्या, ज्योती कुमारी माताजी त्या मंदिरात दिसतात, तर त्यांना निरोप द्या म्हणा क्लासमध्ये सगळे तुम्हाला आठवण काढत होते. चालेल. ओके जरूर ठीक जरूर आहे एनिवे हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर आत्मसाक्षर म्हणजे बेसिकली स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करताना आपल्याला संयम ठेवावा लागतो आपल्या मनावरती. आपण आता भक्तांच्या संघामध्ये आहोत तर आपण जास्त पण टिंगलटावळी करू शकत नाही. आता तुमची जास्त टिंगलटावळी करू शकत नाही, आता वैष्णव अपराध होईल. मग मनाला कंट्रोल नाही ठेवावं लागतं राईट. जास्त पण प्रसाद खाता येत नाही, जास्त खाल्ला तर जास्त झोप लागते, मग अभ्यासच होत नाही, जपच होत नाही. मग जेव्हा जप करत असतो तेव्हा टीव्ही बघायची नसते, मोबाईल हात लावायचा नसतो, गप्पा मारायच्या नसतात. हे सगळे मनाचे कंट्रोल आहेत. मग असा जेव्हा तुम्ही अभ्यास कराल तेव्हा जेव्हा 16 माळा पूर्ण होतात तेव्हा कसं मुक्ती झाली, दॅट इज डिफरंट आनंद. हा वेगळा आनंद आहे. पण आपल्याला भगवंत वेगळ्या आनंदाबद्दल बोलतायत, पण आपल्याला आनंद होतो की 16 माळा झाल्या. ओके एनिवे दॅट्स ऑल्सो काइंड ऑफ हॅपीनेस. मग प्रभुपाद म्हणतात की अनेक विधिविधानांचे पालन करावे लागते. ही सर्व विधिविधाने अत्यंत कठीण व विषयाप्रमाणे कटू असतात. इज दॅट राईट? तुम्हाला काय कटू आहे सांगा साधना माताजी. इन इस्कॉन टू प्रॅक्टिस स्पिरिच्युअल लाईफ तुमच्याकरता कठीण गोष्ट काय आहे, कडू काय वाटतं तुम्हाला? काय काय विचारलं प्रभूजी पुन्हा जरा सांगाल? जसं प्रभुपाद इथे म्हणतायत की सर्व विधिविधाने अत्यंत कठीण व विषयाप्रमाणे कटू असतात, तर तुम्हाला कुठली विधिविधाने कटू कटू वाटतात इस्कॉन मध्ये? कटू तर काय वाटत नाही, काहीच वाटत नाही. काय बात आहे. काही चला. नाही. पण जप करताना जरा अजून थोडस हे व्हायला पाहिजे. जास्ती करून जप करतानाच प्रॉब्लेम होतो. म्हणजे 8-10 माळा झाल्या की त्याच्यानंतर च्या माळा अशाच होतात, म्हणजे थोडेसे विचारात जातात. थोडस म्हणजे काय म्हणतात ना, स्टँडर्ड आहे 8-10 माळापर्यंत तुम्ही पोहोचता. म्हणजे 8-10 होतात त्याच्यात. आमचे बऱ्यापैकी लोक तर 8-10 पण पोहोचत नाही. मला तर 4 नंतरच चालू होते गाडी घसरायला. 4 मध्ये असं वाटतं की मी आता एकदम शुद्ध भक्त आहे, आणि पुढच्या 4 मध्ये वाटतं की आता मी साधक झालेलो आहे, आणि खालच्या 4 मध्ये असं वाटतं की आता मी कर्मी आहे. आणि लास्टचे 4 तर कशा होतात कळतच नाही हवेमध्ये. ओके चॅन्टिंग करताना. ओके अजून सांगा. संध्या माताजी सांगा तुम्हाला काय. आता माताजी म्हणणार आता काय माझं वय झालं, आता काय कटू वाटणार आणि गोड वाटणार, सगळं गोडच वाटतंय. बोला बोला. तुम्ही बोलताय पण असं वाटतं की मला मी क्रिकेटची कॉमेंट्री ऐकतोय. कारण आवाज येत नाही. आवाज नाही येते. आज सुनबाई नाही वाटत तुमच्या मागे. ओके काहीच आवाज येत नाही. ठीक आहे आज सुनबाई नाही येत, काय हरकत नाही. बघा वायर व्यवस्थित जोडले की नाही, कनेक्शन नाही. ठीक आहे. काय तुमच्या ऍक्शनने मला कळलं की भरपूर गोष्टी आहेत ज्या विधी विधानावर कटू वाटतात. ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही. ओके हा रोहिदास प्रभू तुम्ही सांगा, किंवा एनीबडी ज्याला सांगायचं त्याला, काय तुम्हाला कटू वाटतं आपल्या साधना भक्तीमध्ये? आपली साधना भक्ती नाही की काय करून काय गोड कळायला अजून वेळ आहे आम्हाला. अरे बाप. आमच्यासाठी सध्या सर्व गोडच आहे. सगळ्या सुद्धा गोडच आहे. ओके भूषण कृष्ण तुम्हाला काय वाटतं कडू? तुम्ही तर एवढे सीझन डिवोटी आहात. किती वर्ष झाली तुम्हाला इस्कॉन मध्ये? आम्हाला ना 2005 म्हणजे किती झाले आता 16 वर्ष तुम्ही गाठले. 16 वर्ष तरुण तुम्ही झालात. काय ना सगळं आनंदी आनंद आहे प्रभूजी. फक्त तुम्ही तो अभ्यास दिला ना, तो अभ्यास करायला कठीण जातो. एवढी प्रश्न उत्तर, एवढा तो अभ्यास करायचा म्हणून मी 10वीच्या पुढे शिकलोच नाही. अच्छा. कोणते अभ्यास करणार, वाचत बसणार. आणि उलट झालं इस्कॉन मध्ये आलं तर एवढा अभ्यास दिला की बाप रे. बाकी लेक्चर ऐकायला, कीर्तन, मला कीर्तन सगळ्यात आवडतं प्रभूजी. बस माधव प्रभूंचं कीर्तन वगैरे. ओके ओके थँक्यू. आणि लेक्चर आपलं
ओके, बघूया आता प्रभुपाद काय म्हणतात पुढे. ये बोलने वाला मेरा हे होते. आता आवाज आला माताजी. हा, संध्या माताजी आवाज आला. हा, आता सांगा. अच्छा ये करने का फिर आएगा, अभी आएगा. हरे कृष्ण प्रभुजी. आता हा, आता येतोय, गोड आवाज येतोय. आता आवाज आला पण तुम्ही गायब झालात. बोला. हाय प्रभुजी. हा, आत्या बघ. ठीक आहे. तुमचा नाही. ठीक आहे, तुमचा मेसेज भेटला. ठीक आहे. बघू आता प्रभुपाद पुढे काय म्हणतात. तथापि अशा विधिविधानांचे पालन करण्यात जर मनुष्य यशस्वी झाला आणि दिव्य स्तरावर स्थित झाला तर तो खरे अमृतपान करण्याचा प्रारंभ करतो आणि जीवनाचा वास्तविक आनंद उपभोगतो. राईट. आता तुम्हाला समजा चॅन्टिंग करायची आहे, जसं माताजी लोकांनी सांगितलं ठेवायने की चॅन्टिंग करताना मनाला कंट्रोल मध्ये ठेवावं लागतं. राईट. सर्वात बेस्ट टायमिंग चॅन्टिंग करण्याचा कुठला आहे? सकाळी सकाळचा. पहाटे हळू 5:30 हळू बोलताय, एकदम चार. घाबरत. 4 वाजल्यापासून प्रभू. 4 वाजल्यापासून सकाळी 4. हो, तुम्ही हो सकाळी करता? चारचा सकाळी. ऍक्च्युली खरं प्रभूजी आमच्याकडे रोज आम्ही 4लाच उठतो इकडं. मंगल आरती जप वगैरे सकाळीच होतं. अच्छा, सकाळी फुल मॉर्निंग प्रोग्राम. नाही 5:45ला आमची मंगल आरती चालू होते प्रभूजी. क्या बात आहे, तुमच्या घरी ते मंदिरच आहे. हो राधाकृष्ण डीटीच आहे. रोज सकाळचं मंगल आरती परत सगळं म्हणजे गुरु आरती. प्रभुपाद पण आहेत ना. टेम्पलच आहे वाटतं तुमचं घर. म्हणजे टेम्पलचे प्रोग्राम तुमच्या घरी होतात का? हो सगळं. हो. आता हे बांधले, सेंटर बांधले आता छोटस. अच्छा. पण अयोध्यापती प्रभूजी काउन्सिलर आहेत ना. प्रभूजी आपण सातारला जाऊया एकदा. सातारला लय भारी आहे तिकडे. चालेल आपण. पंढरपूर. आपली टूर पण राहिली प्रभूजी. देहू, सातारा आणि आरवड्याचं मंदिर. येस आपण जाऊ. तारीख सांगा फक्त तुम्ही. जरूर या प्रभूजी. असं किती दिवस झाले. अहो खूप भारी आहे प्रभूजी. मोठा बंगला आहे एकदम. तुम्हाला बंगल्याशी घेण्यात आहे की तिथे? नाही, आपण म्हणजे आपण तिथे राहू शकतो एकदम आरामशीर, असं म्हणतो मी. 100-1 लोक जरी गेलं ना तरी आपण राहू शकतो. चालेल नक्की जाऊ. ऍक्च्युली भगवंताची कृपा आहे सगळी. येस, भगवंताची खरंच. पहिला आमचं खूप ज्यावेळेस इस्कॉन सेंटर चालू झालं, अगदी छोटे रूम होते. खूप त्रास व्हायचा डिवोटींना. आपल्या मुंबईवरनं डिवोटी यायचे सगळे ब्रह्मचारी वगैरे लेक्चरला. खूप त्रास व्हायचा, पण भगवंतांनी सगळे अरेंजमेंट करून दिली. आता खूप छान आहे एकदम. आणि प्लस तुमच्यासारखे भक्त पण पाठवले सेवा करण्याकरता. आता काय सोने पे सुहागा हो गया. ओके, थँक्यू. तुमचे सेंटर वगैरे खूप छान केले, डेव्हलप. ओके, थँक्यू. जरूर या प्रभूजी. येस. जनरली आपल्याला बेस्ट टायमिंग चॅन्टिंगचा आहे सकाळचा. पण तुम्ही बघितलं असेल बऱ्याचदा आपल्याला रात्री उशिरा जागण्याची सवय असते. रात्री किती मधुर वाटतं ना. 9-10 वाजताच्या गप्पा मारायला आपण घेतो. वा, संपतच नाही ते. हो, असं झालं तसं झालं, आता हे असं आहे तसं आहे, तुम्हाला माहिती आहे असं असतं तसं असतं. अरे तो मित्र आपला जुना. आणि रात्री 2 गोष्टी रात्री फार परमनंटली होतात. एक खाण्याची गोष्ट होते. बिकॉज पॅशनेट ज्या गोष्टी असतात त्या रात्रीच घडतात सगळे. म्हणून बघा, तुम्ही जर बघितलं असेल सगळे पिकनिक स्पॉट, हॉटेल्स किंवा फिरायच्या जागा हे मोस्टली इव्हिनिंगला ऑक्युपाय असतात, रात्रीला. आणि मोस्टली काही जर जास्त पॅशनेट जातं लेट नाईट. तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की आपल्याला लेट नाईट जागाची सवय असते. आपल्याला माहिती असतं की आपल्याला सकाळी उठायचं आहे. जर आपण सकाळी रात्री लवकर झोपलो तर सकाळी लवकर उठून जप करू शकतो. परंतु जी टेंडन्सी असते आपल्याकडे, जी पॅशन जे असतं, रजोगुण जो असतो, तो रजोगुण आपल्याला थांबून देत नाही, म्हणजे झोपून देत नाही. सो दॅट प्रॅक्टिस की आता आपल्याला नाही आता झोपायचंय, दॅट एक प्रकारचं जे आपण ताण आपल्याला आणायचा असतो आपल्यावरती, दबाव. म्हणून मी बऱ्याच ठिकाणी मी जे कम्प्युटर वापरताना पहिले बँड लावून ठेवायचो. 10 वाजता कम्प्युटर शटडाऊन, 10 वाजता उघडणारच नाही.
राईट. असे बरेच लोक करतात की ह्या टायमाला आता ही लाईट बंद झालीच पाहिजे. लाईट बंद झाली म्हणजे जसं आपल्या आश्रम मध्ये आहे तशी व्यवस्था की एक पर्टिक्युलर टाइम झाला की मग तिथे टेम्पलवरची लाईट बंद. मी सगळ्यांना झोपवत लागेल जबरदस्त, काय ऑप्शनच नाही. किंवा बऱ्याच हॉस्टेलमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल एक पर्टिक्युलर टाइमला लाईट बंद व्हायलाच पाहिजे. हे सगळे विधिविधान आहेत. कोणाला आवडत नाही हे विधिविधान, परंतु ही विधिविधानं जर व्यवस्थित पालन केली तर सकाळी उठून तो जप होतो. क्या बात आहे. आणि जर रात्री व्यवस्थित झोप झाली असेल, पोट जास्त भरलेलं नसेल, तुडुंब थोडंसं हलका खाल्ला असेल आपण रात्री, मॉर्निंग चॅन्टिंग बिकम सो नाईस. इट्स अ प्लेजरेबल एक्सपिरियन्स. आहे तुम्हाला कधी असा अनुभव जेव्हा तुमचं सकाळी पोट थोडं हलकं साफ आहे, रात्री व्यवस्थित रेस्ट झालेली आहे आणि सकाळी असं थकावट नाही, सुंदर जपा होतो. समथिंग लाईक की कळत पण नाही की 16 राऊंड कसे फटफट संपून गेले सगळे. तर अदरवाईज तेच 16 राऊंड आपण जेव्हा दुपारी घेतो चॅन्टिंग करायला किंवा रात्री घेतो, असं वाटतं की बापरे, असं वाटतं पर्वत चढायचा आहे मला, मोठा हिमालय पर्वत. ही जी विधिविधानं आहेत त्यालाच काय म्हणतात, पॉइझन म्हणतात. ही विधिविधानांचं पालन करायला तपस्या लागते, कठीणाई येते. आता चहा पिऊ नकोस, कांदा खाऊ नकोस, लसूण खाऊ नकोस, कॉफी पिऊ नकोस, हे सगळे विधिविधान आपल्याला सुरुवातीला कडू वाटले असतील. राईट. इन द बिगिनिंग ऑफ इस्कॉन जेव्हा आपण स्टार्ट केलं तेव्हा काही दिवस तुम्हाला त्रास झाला असेल. झाला की नाही त्रास? झाला नाही झाला कुणाला त्रास? हो थोडा झाला. सगळे शुद्ध भक्त दिसत आहेत. थोडासा झाला प्रभूजी. थोडासाच झाला, जास्त नाही झाला. झाला प्रभूजी, थोडा नाही, जास्त नाही, थोडा 1 महिना 15 दिवस असं काही. अच्छा. नंतर आणि मंदिरला जाऊन सर्व हे करून घ्या. आणि बाकी लोकांनी टोमणे मारले तर वेगळेच. आला हरे कृष्ण वाला, हा चहा पण पिणार नाही, आमच्याकडचं पाणी पण पिणार नाही, आता आम्ही सगळे काय झालो, अच्युत झालो. तर ही जी विधिविधान आहे त्यांना काय म्हटलेलं आहे इथे, यांना म्हटलेलं आहे पॉइझन. ही जे पॉइझन आहे ते जर आपण सहन केलं सुरुवातीला तर हळूहळू काय होणार, आपल्याला जाऊन नंतर अमृत भेटणार आहे. म्हणून इथे भगवंत काय म्हणतात, श्लोक नंबर 37, यततग्रे विषमीव. सुरुवातीला जे विष समान प्रतीत होते, भयंकर विष समान प्रतीत होते. 4 नियम पालन करणे प्रत्येकाला विष समान प्रतीत होते. राईट. ज्या बेस टेंडन्सीज आहेत, आहार, निद्रा, भय आणि सॉरी आहार, निद्रा, भय, मैथून नाही, इंटॉक्सिकेशन, इलिसिट सेक्स, त्यानंतर जुगार खेळणे, त्यानंतर अजून कुठला आहे, मांसाहार करणे. मला वाटतं आपल्यापैकी बरेच जण मांसाहार करत असतील बिफोर कमिंग टू इस्कॉन. राईट. मी सुद्धा करायचो. इट्स व्हेरी डिफिकल्ट समटाइम की अरे, पण आता आपल्याला काय वाटतं, काहीच वाटत नाही. आता अमृत मिळते आपल्याला. राईट. भगवंताचा जो प्रसाद आहे दिव्य वाटतो. भगवंताचं कीर्तन, जसं प्रभूजी म्हणत होते, कीर्तन ऐकायला भरपूर आनंद वाटतो, भगवंताच्या कथा ऐकायला आनंद वाटतात. का तर आपण सुरुवातीला हे विष टॉलरेट केलेलं आहे. बट द प्रॉब्लेम नाव हिअर इज, आपण पूर्णतः आपण काय नाही प्युरिफाईड झालं नाही अजून सुद्धा. आपण 50% ऍक्सेप्ट केलेलं आहे, 50% आपला प्रवास भरपूर अजून लांब आहे. म्हणून बघा, तुम्ही ही टर्म ऐकली असेल, मिड लाईफ क्रायसिस. तुम्ही ऐकलं मिड लाईफ क्रायसिस? त्याला काय म्हणतात मराठीमध्ये? मराठीत काय म्हणतात? नाही ऐकले कधी मिड लाईफ क्रायसिस? ठीक आहे. मिड लाईफ क्रायसिस जनरली ऍट द एज ऑफ 40 to 40, 35 नंतर चालू होतं, 35 ते 45-50. आणि ही फिनॉमिना वैदिक फिनॉमिना नाहीये. दिस इज अ फिनॉमिना फ्रॉम मॉडर्न कल्चर. म्हणजे हे आधुनिक समाजाची भेट आहे आपल्याला. बेसिकली हे जे विष आहे ते आपल्याला कसं असेल, एखाद्याला 5 वर्ष टॉलरेट करायला लागेल, एखादा 10 वर्ष, 15, 20, 30, 40, 50. राईट. आणि मग एवढी वर्ष पार केल्यावरती मग तुम्हाला वाटत भक्ती म्हणजे फुल एक्स्टॅटिक. सकाळ ते संध्याकाळ असं वाटतं की टाइम कमी पडतोय, ऐकायला कान कमी पडतायत. जसं पृथ्वी महाराज म्हणायचे की मला ऐकायला भरपूर कान द्या, 10,000 कान द्या. रूपक गोस्वामी म्हणायचे मला भगवंताचं नाम घ्यायला हजारो लाखो जिव्हा द्या. याचा अर्थ असा नाही की मग त्यांना 10,000 कान येतील. गौरकृष्ण महाराज सांगतो लेक्चर मध्ये 10,000 कान द्या म्हणजे का 10,000 कान येणार नाही, किंवा 1,000 किंवा 1,00,000 जिव्हा येणार नाही. तर तेवढी कॅपॅसिटी, जेवढे 10,000 कान ऐकू शकतात ना, तेवढी कॅपॅसिटी मला द्या. कारण मला एवढं ऐकायला इच्छा होती आता. आणि या कानाची विशेषता काय, गौरकृष्ण महाराज सांगायचे की हे
बाहर की दुनिया के कोई भी चीज नहीं सुनता है, केवळ भक्ती के बारे में सुनता है. ऐसा स्पेशल कान. तर आपल्याला हे टॉलरेट करावं लागतं. आता प्रॉब्लेम काय होतो की जे भक्त किंवा जे लोक किंवा कोणीही कुठल्याही करिअरमध्ये करिअर चूज करताना बेसिकली मिड लाईफ क्रायसिस म्हणजे एक पर्टिक्युलर स्टेजला वयाच्या आपल्याला असं वाटतं की आयुष्यामध्ये मी काय केलं, मला हे करायचं होतं पण मी हे झालो. आता ऑफकोर्स त्याचे इम्प्लिकेशन काय होतात ते आपण पुढे वर्णाश्रम सिस्टम मध्ये गेल्यावर डिस्कस करू. पण ऍट दिस पॉइंट जे जनरली आता आपण जर भक्तिमय जीवनाचा जर संदर्भ घेतला तर जे लोक भक्तिमय जीवनामध्ये सुरुवातीला सिरियस नसतात ना त्यांना लेटर भक्तिमय जीवनामध्ये काही वर्षानंतर प्रॉब्लेम चालू होते. मग ते विचार करतात की अरे इस्कॉन मध्ये का आलो, मला इस्कॉन मध्ये आणलं तरी कुणी आणलंय, ह्या प्रभूजींनी कशाला आणलंय, काय करत होते. 10 वर्ष माझी वेस्ट झाली. 10 वर्षामध्ये मी एवढं चहा प्यायला असतो, एवढा मी बाहेर खेळायला गेलो असतो, एवढे मी सिनेमा बघितला असता, एवढे मी काय म्हणजे हजारो गोष्टी केल्या असत्या, सगळ्या मी वंचित झालो. तर हे का होतं, कारण सुरुवातीपासून जर आपण सिरियस नसणार स्पिरिच्युअल लाईफ मध्ये, म्हणजे सुरुवातीपासून आपण स्वतःला जर लूज ठेवलं तर ते अमृत आपल्याला भेटायला वेळ लागेल. तर बऱ्याच लोकांना ते अमृत आता भेटलेलं आहे काही पार्ट मध्ये. आपण सुरुवातीला त्या गोष्टीचं सहन केल्या आणि सिरियस राहिलो स्पिरिच्युअल लाईफ. इव्हन सुद्धा आपण अजून सुद्धा बारीकच आहोत, पोरकेच आहोत स्पिरिच्युअल लाईफ मध्ये. इट्स बिगिनिंग, राईट. कुणाकडे काय दूध का चहा उकळतोय, मी एवढा जोरा सांगतो की चहा पिऊ नका. ठीक आहे, मी म्यूट करतो, थांबा. ठीक आहे. एनिवे, तर दिस इज द प्रॉब्लेम. जर आपण जर सुरुवातीला सिरियस नसणार तर कालांतराने आपल्याला असं मध्यभागी येऊन वाटतं की अरे मला हे करिअर करायचं होतं. समजा आता एखाद्याला सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचं होतं, म्हणजे या फिर त्याचं इन्क्लिनेशन सॉफ्टवेअर इंजिनियर बनण्याचं असेल, परंतु एक पर्टिक्युलर स्टेजला येऊन तो टीचर झाला. नंतर म्हणतो मी टीचर कशाला झालो, का तर सुरुवातीला तो व्यवस्थित आयडेंटिफाय केलं नाहीस तुला काय हवं होतं आणि त्याच्यानुसार तू वागला नाहीस. अँड दॅट्स वाय एक पर्टिक्युलर स्टेजला तुला ते करिअर भेटले नाही किंवा त्यात सक्सेस झाला नाही तुला. तसं स्पिरिच्युअल लाईफ पण आहे. स्पिरिच्युअल लाईफ मध्ये जर आपण सुरुवातीला या गोष्टी सहन केल्या नाहीत आणि टॉलरेट केल्या नाहीत, हे ज्या विषयाप्रमाणे वाटतात, जसं नो उपदेशामृत मधला तो श्लोक सांगतो, सात्कृष्ण नामचरितादि सीता विद्या पीतोत्तर सनस्य नरोचिकाणू किंतु आदरात अनुदिनम खलु सेवजुष्टा किंतु आदरात अनुदिनं खलु चैव तुष्टा साध्वी स्वादी क्रमात भवती तद्गत मूलहन. येस. सुरुवातीला आपल्याला सगळं कसं लागणार आहे, ते साखर कडू लागणार आहे, ज्याप्रमाणे जॉन्डिसच्या पेशंटला. म्हणून आज आपल्याला सगळे रूल्स कसे वाटतात, कडू वाटतात, कारण आपण आज सध्या अजूनपर्यंत काय आहोत, पेशंट आहोत, जॉन्डिस पेशंट. आपल्याला भगवत प्रेम नाहीये, भगवत प्रेमाबद्दल रुची नाहीये, वैष्णव सेवेबद्दल रुची नाहीये. आणि अपेरेंटली जरी आपण जरी वैष्णव असलो तरी सुद्धा आपण स्पिरिच्युअल लाईफचा सबस्टन्स आणि एसेन्स व्यवस्थित बघितला नाहीये. स्पिरिच्युअल लाईफ इज फार डिफरंट दॅन व्हॉट वी आर अज्युमिंग एज ऑफ नाव. तर दॅट्स ओके. भगवंत तेवढी मुभा आपल्याला देतात की ह्या ज्या स्टेजला तुला जे समजते ते पुढे घेत जा आणि ग्रॅज्युअली तुला ते कळेल ऍक्च्युली पुढे स्पिरिच्युअल लाईफ आहे तरी काय, सिरियसच नाही. पण द पॉइंट की इथे सांगायचा अर्थ असा होता की ह्या श्लोकामध्ये विश म्हणजे सगळे विधिविधानं, आणि ह्या विधिविधानाने जर आपण टॉलरेट केलं तर ग्रॅज्युअली आपण काय करू, अमृताला प्राप्त करू. सगळे जे या जगातले जे सुखांचे जे त्याला काय म्हणतात स्त्रोत आहेत जनरली, आणि प्रत्येकाला एकदम क्विकली पाहिजे, लगेच लगेच लगेच. समजा आपल्याला वाटतं की आता मी जेव्हा समजा आता कुठे, म्हणून बघा ना हे मार्केटमध्ये गोष्टी असतात, इन्स्टंट गोष्टी येतात आणि प्रत्येक ठिकाणी बघा, आता कुठे बटन दाबलं लगेच लगेच लाईट चालू, वॉशिंग मशीन कपडे टाकले लगेच धुवून बाहेर निघाले. तर लाईफ मध्ये सगळ्या गोष्टी अशा नसतात. जेव्हा एक बाळ जन्माला घेतं, जन्म येतं बाळाचा, तेव्हा किती महिने लागतात त्याला, 9 महिने लागतात ना. असं नसतं की सडन लग्न झालं लगेच बाळ उत्पन्न होईल, किंवा बाळ नंतर त्याला मोठं व्हायला किती आयुष्य लागतं, 10, 15, 20 वर्ष. तेव्हा तो कुठेतरी, किंवा एखादं झाड तुम्ही लावता, त्या झाडाला फळे यायपर्यंत किती वेळ लागतात. तर पेशन्स, तो पेशन्स पण नसतो माणसाकडे. तर लोकांना वाटतं की क्विकली पटकन भेटलं पाहिजे, हे विधिविधान किती दिवस किती दिवस किती दिवस. दॅट्स द लाईफ. आणि जो पेशन्स जो टॉलरेट करतो त्याला म्हणतात सत्वगुणी लाईफ. म्हणून इथे दिलेलं आहे की सत्वगुणी सुख कसं असतं, सुरुवातीला आपल्याला टॉलरेट करावं लागतं.
आता ह्याच्या एक्झॅक्टली अपोजिट ह्याच्या एक्झॅक्टली अपोजिट आहे रजोगुणी सुख. ओके, आपण दुसरा श्लोक नंबर 38 बघूया आता. विषय इंद्रिय संयोगात विषयेंद्रिय संयोगात यत्तदग्रे अमृतोपमम् यत्तदग्रे अमृतोपमम् अमृत उपमम् परिणामे विषमीव परिणामे विषमीव तत्सुखं राजस संस्मृतम्. तत्सुखं राजसं स्मृतम्. ओके, आनंद केशव प्रभूचा अनुवाद. इंद्रियांचा विषयांशी संयोग झाल्याने प्राप्त होणारे सुख जे प्रारंभी अमृतासारखे भासते, परंतु शेवटी जे विषाप्रमाणे असते त्या सुखाला राजसिक सुख म्हटले जाते. ओके, एक्झॅक्टली अपोजिट इन्स्टंट प्लेजर. इन्स्टंट प्लेजर म्हणजे जसं असतं ते अजिनोमोटो जे तुम्ही चायनीज बनवता. इट्स सो इंटॉक्सिकेटिंग. तुम्ही जर कधी बनवला असेल, एकदा मी ट्राय केलं होतं किचन मध्ये आमच्या, कारण काही लोक म्हणतात की अजिनोमोटो कॅन्सरोजेनिक असतं, कॅन्सर त्याने होतं. तर मी म्हटलं ठीक आहे, बिना अजिनोमोटो जाऊन बनवूया ना चायनीज फ्राईड राईस, बघूया कसा बनतोय. तर मी ट्राय केलं एक दिवशी, एकदम टेस्टलेस. फोडणीचा भात तर त्यापेक्षा बरा आपला रेग्युलर, ज्यात थोडस आपण मीठ मिरची थोडस मसाला टाकून बनवतो. तर मला तेव्हा कळलं की ह्याचा जो फ्लेवर आहे, फ्लेवर इज ओनली बिकॉज ऑफ एजिनोमोटो. तो एक काढून टाकला की त्याला फ्लेवरच नाही त्याच्यामध्ये. बट इट इज सच अ इन्स्टंट फ्लेवर. पण त्याचे जे परिणाम असतात लॉंग रन मध्ये, दे आर ऑफ डेंजरस ऑफकोर्स. म्हणजे जस्ट एक्झाम्पल दिले, प्रत्येकाची वेगळी मतात. कोणी म्हणतं होतं याने आजार होतो, होत नाही वगैरे वगैरे. पण तुम्ही जस्ट एक एक्झाम्पल म्हणून जे इन्स्टंट प्लेजर देतं. किंवा आईस्क्रीम बघा ना, कसं इन्स्टंट प्लेजर वाटतं जिभेवरती, वाह थंड आईस्क्रीम, खास करून या महिन्यामध्ये गरमीच्या. पण जर जास्त थंड झाला थंडावा, तर शरीराला बाकी जे 1-2 दिवसांनी जे होणारे विकार असतात ते आपल्याला लगेच कळून येतात. किंवा काही लोकांना जास्त तिखट किंवा जास्त गरम पदार्थ घ्यायची सवय असते. गरम गरम पाहिजे, गरम 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 वडापाव. एवढा गरम की तो जीभ भाजली पाहिजे आणि तुमचं ते टाळू वरतं ते साल पूर्ण सोलटलं पाहिजे. एवढे गरम गरम पदार्थ लोक खातात कधी कधी. इन्स्टंट प्लेजर, बट देअर ऍक्शन इज लेटर व्हेरी डिटरमेंटल. म्हणून बघा, आता प्रभुपाद येथे लिहितात की, आता ऑफकोर्स प्रभुपाद एकदम ग्राफिकली लिहित आहेत, कोणी कोणाला मनावरती घेऊ नका. हे डिस्क्रिप्शन एका बद्ध जीवाचं आहे. प्रभुपाद येतात की, एखादा युवक जेव्हा युवतीला भेटतो तेव्हा त्याची इंद्रिय त्या युवतीला पाहण्यास, तिला स्पर्श करण्यास, तिच्याशी संभोग करण्यास तिला प्रवृत्त करतात. प्रारंभी हे सर्व इंद्रियांना फार सुखदायक वाटते, परंतु शेवटी काही कालांतराने हे सर्व विषाप्रमाणेच होते. कारण ते विभक्त होतात किंवा एकमेकांपासून घटस्फोट होतात. या गोष्टी शोक, दुःख इत्यादी गोष्टीस कारणीभूत ठरतात. असे सुखे नेहमी राजसिक असते. इंद्रिय आणि इंद्रिय विषय यांच्या संयोगापासून प्राप्त होणारे सुखे सदैव दुःखास कारणीभूत ठरते. म्हणून असे सुख कोणत्याही प्रकारे टाळलेच पाहिजे. याचा अर्थ असा नाही की प्रभुपाद असं म्हणत नाहीत की मॅरिड लाईफ नसेल. मॅरिड लाईफ इज अ डिफरंट थिंग, बट व्हॉट प्रभुपाद इज सेइंग हिअर, ते म्हणतात की जे इलिगल इलिसिट जी ऍक्टिव्हिटी होते या समाजामध्ये, दॅट्स व्हॉट प्रभुपाद इज मेन्शनिंग. आणि जे इंद्रिय आणि इंद्रिय विषय वस्तूंच्या संयोगाने, म्हणजे जसं तुम्हाला एक्झाम्पल दिले, इन्स्टंट प्लेजर जे असतात लगेच क्विकली, त्याने आपल्याला लॉंग रन मध्ये प्रॉब्लेम होतो. म्हणून भगवद्गीतेच्या तुम्ही जर 2य अध्याय सुद्धा बघितला असेल, यही संस्पर्शजा, 2य नाही सॉरी, कुठल्या अध्यायामध्ये, 5व्या का कुठल्या तरी अध्यायामध्ये, यही संस्पर्शजा भोगा दुःख येवने येवते अद्यंत म्हणतो कोणते नतेषु रमते बुध. आता हेच प्रिन्सिपल आपण पुन्हा पुन्हा ऐकतो. तुम्ही म्हणाल काय प्रभूजी नेहमीच ऐकत आलेलो आहे, बट दॅट्स व्हॉट वर्थ हिअरिंग अगेन अँड अगेन. म्हणून प्रभुपादाचे लेक्चर तुम्ही जर ऐकले तर पुन्हा पुन्हा, देहिनस्मिन् यथा देहे कौमारम यौवनम जरा, प्रभुपाद पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी रिपीट करतात. का? कारण त्यांना माहिती आहे की आपण एवढे ह्या जगामध्ये बिझी असतो की आपण जी गोष्ट 10 दिवसापूर्वी ऐकले की आज आपल्याला आठवतच नाही की काय ऐकलं. लास्ट क्लासमध्ये आपण काय ऐकलं, नोबडी नोज. म्हणून प्रभुपादांचे पर्पट्स बऱ्याचदा रिपिटेशन करतात ते. आणि कधी कधी प्रभुपाद आपल्याला असं वाटलं की रिपीट का करतात पुन्हा पुन्हा, काहीतरी स्पेशल सांगा मला, रासलीलेबद्दल सांगा, गोड मोठ्या काहीतरी गोष्टी सांगा. पण प्रभुपाद फील्स ऑलवेज दॅट सिम्पल थिंग्स आर इम्पॉर्टंट फॉर अस.
ते बेसिक गोष्टी आपल्याकरता फार महत्वाच्या आहेत. म्हणून जे गीता भागवत आहे नेहमी एखादा पास टाइम किंवा किंवा एखादी लीला सांगताना काय करते, त्याच्या मागे एक लेसन सुद्धा देते. दुःख योने येवते, ती दुःखाची योनी आहे आणि हे दुःखामध्ये जेव्हा संपर्क होईल तेव्हा दुःख त्यातनं जन्म घेतं. आणि तो जो बेबी चेतन चंद्र एकदम ग्राफिकली सांगतात की त्यात जो बाळ जन्म घेतो दुःखाचं, त्याचं कधी अबॉर्शन करता येत नाही. जनरली या जगात आपण अबॉर्शन टाळू शकतो, म्हणजे लोकांना टाळू नये पण लोक करतात. पण हे बाळ असं जन्माला येते की त्याला आपण टाळूच शकत नाही, ते आपल्याला सोसावं लागतं, भोगावं लागतं. म्हणून दिस इज राजसिक सुख. हे राजसिक टाईपचं काय आहे, विषय सुख आहे. आणि ह्याच्यामध्ये जसं तुम्ही 3ऱ्या अध्यायात वाचलं असेल, कामेश क्रोधेश रजोगुण समुद्भव महाशन महापाप विद्धी येणेही वैरिणम. प्रकृतीचा जो रजोगुणाचा जो संपर्क आहे, त्या रजोगुणाच्या संपर्कामुळे सगळ्या गोष्टी उत्पन्न होतात ग्रॅज्युअली, हळूहळू. आणि एकदा जर गाडी घसरली की ती गाडी वर आणायला पुन्हा त्रास होतो आपल्याला, पुन्हा ट्रॅकवरती. कारण प्रॉब्लेम असा होतो की आपण हे जे प्रोग्रेशन आहे, तुम्ही जे हायरार्की बघता, शुद्ध सत्व, मग सत्वगुण, त्यानंतर मग रजोगुण, मग तमोगुण. जेव्हा एखादा व्यक्ती तमोगुणामध्ये स्वतःला म्हणजे स्वतः तमोगुणामध्ये प्रवेश करतो किंवा रजोगुणामध्ये, आता रजोगुणामध्ये गेला म्हणजे ग्रॅज्युअली तमोगुणामध्ये जात असते. मग आता पुन्हा तमोगुणापासून रजोगुणामध्ये यायचंय, रजोगुणापासून मग सत्वगुणामध्ये यायचंय, सत्वगुणापासून मग शुद्ध सत्वामध्ये यायचंय. इट्स अ ग्रेट, म्हणजे इट्स लाईक म्हणजे पाण्याची जी धारा असते ना, समजा अशी वाहत चाललेली आहे, त्याच्या विरुद्ध आपल्याला प्रवास करायचा आहे. इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट. म्हणून भगवंत येथे आपल्याला उपदेश देत आहेत की राजसिक सुख जे असतं ते सुरुवातीला तुम्हाला आनंद वाटेल, प्लेजरेबल वाटेल, परंतु ते जसं एखाद्याला जर काही खाद्यपदार्थ दिले तर तो तिखट, त्याला एखाद्याला तिखट खायची सवय असते, वाह आनंद, माझ्या दे और तिखा, त्याचे रिझल्ट दुसऱ्या दिवशी दिसतात. असे जे राजसिक सुख असतं ते माणसाने घेऊ नये. प्रभुपादांचं भगवंतांचं असं इथे इंडिकेशन. आणि प्रभुपाद तेच म्हणतात इथे की यांच्या संयोगापासून प्राप्त होणारे सुख हे सदैव दुःखास कारणीभूत ठरते. म्हणून असे सुख कोणत्याही प्रकारे आपण काय केलं पाहिजे, टाळलं पाहिजे. राईट. आणि मग 3रं आता सुख, तमोगुणी सुख, हे झालं राजसिक. यदग्रे चानुबंधे च सुखम मोहनात्मनम मोहनात्मनम निद्रालस्य प्रमादोत्थम निद्रालस्य प्रमादोत्यम तत्तामसं उदाहरतम. तत्तामसमुदाहतम. ओके, वाचा शुभांगी माताजी, वाचा. आणि जे सुख स्वरूप साक्षात्काराकडे लक्ष देत नाही, जे आरंभापासून शेवटपर्यंत मोहमायी असते आणि जे निद्रा, आळस व प्रमाद यापासून उत्पन्न होते, त्या सुखाला तामसिक सुख म्हटले जाते. ओके, आता हे असं सुख आहे जे स्टार्ट टू एंड दुःखच असतं. देयर इज नो प्लेजर ओनली. ऍटलिस्ट रजोगुणी सुखामध्ये सुरुवातीला सुख असतं थोडंसं, लिटिल बिट, त्यानंतर त्रास असतो आयुष्यभर. परंतु जे तमोगुणी आहे ते कसं असतं, फ्रॉम बिगिनिंग टू एंड मोहमयी, जे निद्रा, आळस व प्रमाद येण्यापासून उत्पन्न होते, त्या सुखाला तामसिक सुख म्हणतात. प्रभुपाद देतात की जो मनुष्य आळस आणि निद्रा यातच सुख मानतो तो निश्चितच तमोगुणी होय. तसेच ज्याला कार्य करायची कल्पना नसेल सुद्धा तमोगुणी होय. तमोगुणी मनुष्यासाठी सर्व काही मोहमयीच असते. रजोगुणी मनुष्याला आरंभी क्षणिक सुख आणि शेवटी दुःख असते, परंतु तमोगुणी मनुष्याला आरंभी व शेवटी केवळ दुःखच असते, आयुष्यभर केवळ दुःख. एखादा दारुडा एखादा दारुडा व्यक्ती, त्याला सुरुवातीला पण त्रास होतोच. आपले पगाराचे पैसे खर्च करून दारू पितो, तर घरचे बोंबलतात, शेजारी बोंबलतात, मित्र त्याची अवहेलना करतात, सगळे त्याची टिंगल करतात, आला बेवडा. त्यानंतर मग त्याची पॉकेट मनी जाते, त्याच्याकडे पैसे नसतात, त्याची दुसरी स्वतःची प्रॉब्लेम झाली, हेल्थ प्रॉब्लेम होते, ती प्रॉब्लेम झालीच. आणि प्लस हा जो पाश असा असतो की एकदा ह्याच्यामध्ये गुंतला की पुन्हा पुन्हा ते ऍडिक्शन त्याला त्यातनं बाहेर पडून देतच नाही. एकदा त्याला नंतर परत, म्हणजे ते इट्स लाईक अ समथिंग लाईक नो, एक अशी मोठी चेनने त्याला बांधून ठेवलं आणि तो त्यातनं सुटणारच नाही आयुष्यभर. राईट. म्हणून
प्रभुपाद असे लिहितात की त्याला सुरुवाती आणि एंड म्हणजे ऑल टाइम केवळ दुःखच दुःख आहे. तर अशी काय झालं, मला भीती वाटली का? घाबरू नका, तुम्ही सगळे आता डिव्होशनल लाईफ जगायचा प्रयत्न करताय, तर तुम्हाला कळते हळूहळू की कुठलं सुख आपण घ्यायला पाहिजे, कुठलं नाही घ्यायला पाहिजे. तर या तिन्ही सुखांमध्ये सत्वगुणी सुख, रजोगुणी सुख आणि तमोगुणी सुख याच्या सर्वात डेंजरस जरी असेल साधका करता, आपण मोस्टली तमोगुणी सुखामध्ये पडत नाही. तमोगुणी सुख आपल्याकडे फार कमीच आहे, परंतु जास्त जर आपल्याला कुठला प्रॉब्लेम असेल तो आहे रजोगुणी सुखाचा. वी आर ऑल मोस्टली अफेक्टेड बाय द रजोगुण. आणि 14व्या अध्यायात सुद्धा आपण बघितलेलं आहे की ह्युमन सोसायटी जी मनुष्य जात आहे ना, मोस्टली रजोगुणाने बांधलेली आहे. त्याला कर्म करावं असं वाटतं, हे बिल्डिंग मोठी बांध, घर बांध, एकदम सुंदर पत्नी पाहिजे, गोंडस मुलं पाहिजे, तुम्ही वाचत असेल ते तात्पर्य. आणि त्याच्या आशा आकांक्षा अफाट असतात. कुणालाही जर समजा कुठलं लग्न वगैरे असेल तर एकदम मोठा गाजावाजा करून करायची सवय असते, किंवा एखादा फेस्टिवल गाजावाजा. ऑल ऑफकोर्स, म्हणजे असं मी म्हणत नाही कोणी करू नये. द पॉइंट इज की जे रजोगुणी फॅक्टर आहेत त्याच्यामध्ये जास्त इन्व्हॉल्व असतात. म्हणून यातनं बाहेर पडण्याचा एकच मार्ग, जसं सुरुवातीला आपण बघितलं होतं सत्वगुणी सुखामध्ये. सत्वगुणी सुख कसं असतं, सुरुवातीला दुःख, पण नंतर हळूहळू सुख. म्हणून बघा, आपण नेहमी ह्या जगामध्ये प्रत्येक जीव हा सुखाच्या शोधामध्ये फिरतो, पण ऍक्च्युअली वास्तविक सुख कुठे आहे? कुठे आहे वास्तविक सुख? कुठे आहे वास्तविक सुख? कुठे आहे? कृष्ण नाम मध्ये. कृष्ण नाम, मधुर मधुर कृष्ण नाम. अजून कशामध्ये आहे? बोला संध्या माताजी, तुम्ही एकदम डॉक्टर वाटताय. परत आवाज गेला तुमचा. सुनबाई परत गेली वाटतं कुठेतरी कामाला. ठीक आहे, काय हरकत नाही, काय हरकत नाही. तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचतातच आहेत. ओके, काय हरकत. तिथे काहीतरी तिथे माताजी बटन असतं, त्या तुमच्या स्क्रीनवरती एक बटन असेल अनम्यूट अनम्यूट करायचं. हा, ते बटन दाबा. टिक. हे का आला आवाज? आला. आता कसा आला? हा, आता आहे. कशामध्ये असतो आनंद? भगवंताच्या सेवेमध्ये, भगवंताच्या नामामध्ये, भगवंताचं दर्शन, भगवंताला भोग बनवा. भोग बनवा. आणि आता घरातलाच आनंद असतो, पण भगवंताच्या सेवेमध्ये पण भरपूर आनंद असतो. अच्छा, घरातल्या याच्यामध्ये आनंद असतोच, पण नाही, भगवंताच्या घरामध्ये तर असतोच, पण भगवंताचं केल्याने थोडा जास्त आनंद हे वाटतं. ओके. आणि आता गौरवते आले तर त्यांचे गौरवचे कपडे शिवा, आनंद. त्यांना झोपवा, त्यांचे बेड लावा. अजून जास्त किती आनंद, आणि जास्त आनंद वाढत जाईल तुमचा, राईट? म्हणून आपण काय केलं पाहिजे? सी, बेसिकली ऑल द प्लेजर्स आर देअर ऍट द लोटस फीट ऑफ कृष्णा अँड गुरुदेव. भगवंत आणि भगवंतांचे जे प्रतिनिधी आहेत, खास करून जे शुद्ध भक्त आहेत, प्रभुपाद किंवा महाराज, यांच्या चरणाशीच आनंद आहे जीवनाचा. म्हणून आपण सगळ्यांनी या जगामध्ये सुखाचा शोध न घेता सेवेचा शोध घ्यावा. कारण सेवेमध्येच सुख आहे. आपण मूर्ख असतो जे असं म्हणतो की सुख भेटलं पाहिजे, सुख भेटलं पाहिजे, पण सुख कसं भेटतं त्याची परिभाषा काय आहे? परिभाषा आहे की सेवा केल्याने सुख भेटतं. आणि जीवात्म्याची वास्तविक स्थिती आहे, तुम्ही याला नाकारू शकत नाही, तुम्ही याला काहीच करू शकत नाही. दिस इज व्हॉट वी आर मेड. आपण कॉन्स्टिट्यूशनली असे बनलेले होतो, आपण त्याला चेंज करू शकतच नाही, इम्पॉसिबल. आणि पूर्ण जग हे कसं आहे, एक्झॅक्टली याच्या अपोजिट काम करते. त्याला वाटतं की इंद्रियांना सुख दिल्यावरती आपण सुखी होऊ शकतो. दॅट्स नॉट द थिंग. यथा तर मुलं निश्चितपणे तृप्यंती स्कंद भुजोपशाखा. भागवतम सांगतं की झाडाच्या मुळामध्ये पाणी टाकलं तर प्रत्येक ठिकाणी पाणी पोचेल, फळांना, पानांना, फांद्यांना. आणि नुसतं फांद्यावरती जर पाणी टाकलं आणि ते पाणी समजा वाहून दुसरीकडे गेलं, काही काही लोक म्हणतात की फांद्यावरती पाणी टाकलं तर मुळाशीच येईल ना, पडून पडून. त्या तुलनेला ट्विस्ट करतात ते. पण फॉर एक्झाम्पल तुमचं झाड असं आहे, बाल्कनीचं लावून त्याच्या फांद्या बाल्कनीच्या बाहेर गेल्या, तिथे तुम्ही जर पाणी मारलं तर पाणी कुठे पडेल? कुंडीत पडणार नाही, बाहेर पडेल. हा, टेक दॅट एक्झाम्पल. तर मग असं पाण्याचा फायदा नाहीये. मग त्याच प्रकारे आपण सगळे विभक्त इंडिव्हिज्युअल सोल, इंडिव्हिज्युअल आत्मा भगवंताचे सेवक आहोत. भगवंत हे काय, ते वृक्षाप्रमाणे आहेत, कारण मुळाप्रमाणे आहेत. त्यांच्या मुळावरती पाणी दिलं पाहिजे आपण, तर मग आपण नॅचरली सुखी होऊ. म्हणून आपण या जगात शोध घेतला पाहिजे सेवेचा. सेवा कुठे भेटेल, कशी भेटेल? जयदत्त महाराजांना एक प्रश्न विचारला होता एखाद्याने की आपण एवढे ऍडव्हान्स कसे काय झाला तुम्ही भक्तीमध्ये? महाराज म्हणतात, सम हा ब्रदर, कसं तरी झालो मी. मग नंतर महाराज म्हणतात की ऍक्च्युली
तुम्ही भक्तीमध्ये अशी एक सेवा बघा जी तुम्हाला आवडते आणि ती सेवा तुम्ही निरंतर करा. मी आता पुन्हा कनेक्ट करत चाललोय. याच्यापुढे वर्णाश्रम सिस्टीम येईल, त्याला हे कनेक्शन आहे एक. तुम्ही अशी एक सेवा पकडा जी सेवा तुम्हाला आवडते आणि ती सेवा करत 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 गेल्यावरती काय होईल, तुम्हाला भगवंतांशी तुमचा संपर्क वाढेल आणि त्या सेवेमुळे तुम्हाला मग बाकी भगवंताच्या सेवा आहेत, अंग आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला रुची येईल हळूहळू. जे लोक डीटी वर्शिप करतात त्यांना मग ऐकायची पण सवय लागते भगवंतांबद्दल, कारण प्रेम वाढतं ना भगवंतांबद्दल. इनिशियली जर कुणाला म्हटलं नसतं आता ऐक लेक्चर ऐक 1 तास, तुम्हाला आवडणार नाही. पण जो भगवंताची सेवा करतो किंवा वैष्णवांची सेवा करतो त्याला मग रुची उत्पन्न होते. म्हणून भागवत मध्ये म्हटलेलं आहे ना, सुरुवातीलाच म्हटलेलं आहे. कुठला श्लोक आहे तो विसरलो मी. याच्यामध्ये कशी रुची येते, सॅन महत सेवा नाही, प्रथम स्कंदामध्ये आहे. तुम्हाला जर कोणी आठवत असेल तर आठवा की थोर महात्म्यांची सेवा केल्यामुळे काय होते, आपल्याला रुची येते भगवत सेवेमध्ये. म्हणून आपण काय केलं पाहिजे, सेवाचा शोध घेतला पाहिजे, सुखाचा शोध नाही. आणि इनफॅक्ट प्रल्हाद महाराज म्हणतात की जर या जगामध्ये सुख तोपर्यंत आहे जोपर्यंत आपण त्याचा शोध घेतो. ज्या दिवशी सुख भेटलं त्या दिवशी सुख गायब होऊन जातं. ते आपले सगळे प्लेजर्स हे तोपर्यंत असतात जोपर्यंत आपण ते प्लेजर्स प्राप्त करत नाहीत. आहे जोपर्यंत मी वृंदावनला जाणार हे ट्रिप बनवत आहे तोपर्यंत आनंद आहे. मी कधीतरी जाणार होप अँड प्लेजर. मी एकदा गेलो संपला. देन यू हॅव टू वेट फॉर द नेक्स्ट पिकनिक, राईट. तुम्ही सगळे आहात माझ्यासोबत, सगळे कंटाळले तर नाहीत ना, का घाबरून गेलात? आहेत अजून कुठेतरी कॉफी का चहा उकळतंय? आम्ही तुमच्या बरोबर असणार प्रभूजी. हो आमच्या बरोबर असणार. भक्तिशास्त्री नंतर भक्ती वैभव. कशाला, मी तर म्हणतो आपण धाम मध्ये पण एकत्र जाऊ ना गोलोकला. अरे बोल. सेवेचा शोध घेत. ओके, तर हे अशा प्रकारची ही काय आहेत, 3 सुख आहेत. आणि जसं 36व्या श्लोकात सांगितलेलं आहे, सॉरी 36 नाही 37, आरंभी विषय समान पण शेवटला दुःख समान. तर अशा सुखाचा आपण शोध घेतला पाहिजे. प्रत्येकाला शेवटी सुरुवातीला दुःख होणारच आहे, काही सेवा करताना त्रास होणार नाही, पण ग्रॅज्युअली इट विल टर्न इनटू हॅपीनेस. आणि रजोगुणी सुखामध्ये वन मोर प्रॉब्लेम असा आहे की त्यांनी काय होतं, रजोगुणी सुख घेतल्याने काय होतं, आपण सेवा करण्याची टेस्ट, त्याची रुची ती नष्ट होते. तुम्ही बघितलं असेल. म्हणून प्रभुपादांचे कोटेशन आहे, कृष्णा कॉन्शियसनेस अँड डिव्होशनल सर्व्हिस गो इल टुगेदर. एक साईडला भक्ती करणे, एक साईडला इंद्रिय तृप्ती करणे, हे एकत्र जाऊ शकत नाही. इट्स समथिंग लाईक की आपण चूल पेटवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यामध्ये पाणी पण ओततोय. दोन्ही गोष्टी एकत्र चालत नाहीत. म्हणून ग्रॅज्युअली ट्राय टू कम टू द स्टँडर्ड वेअर वी आर कम्प्लिटली डेडिकेटेड टू सर्व्हिस ऑफ कृष्णा. मग आता तुम्ही घाबरून गेलात ना की एवढं हाय स्टँडर्ड कसं प्राप्त करायला, म्हणून त्याच्याकरता काय होईल, नेक्स्ट सेक्शन चालू होईल वर्णाश्रम सिस्टीमचा. मग तुम्हाला आनंद वाटेल, ओके काहीतरी सोल्युशन आहे आपल्याकरता. आपण लगेच एवढे शुद्ध भक्त होऊ शकत नाही. मग त्याच्याकडे सिस्टीम काय, आता पुढे बघा श्लोक नंबर 40. न तदस्ति पृथ्वीव्यां वा देवी देवेषु वा पुनः सत्वं प्रकृतिंजैर्मुक्तं सत्वं प्रकृति जयमुक्तं यदेभिः शास्त्रिभिः गुणैः यदेभिः शास्त्रिभिः गुणैः यदेभिः शास्त्रिभिः गुणैः. ओके, साधना मताची वाचा अनुवाद. या पृथ्वीवर वाचा तुम्ही वाचू का? वाचा ना. या पृथ्वीवर अरे सॉरी, ज्या पृथ्वीवर अथवा उच्चतर ग्रह लोकातील देवदेवतांमध्ये असा कोणीही प्राणी नाही जो ह्या प्रकृतीच्या 3 गुणांपासून मुक्त आहे. ओके, घाबरण्याची गोष्ट आहे ना आता. म्हणजे पोलिसांच्या ज्या बेड्या आहेत, हातकड्या ज्या आहेत, त्याच्यापासून कोणीही मुक्त नाहीये. या जगामध्ये माया पोलीस आहे, राईट. माया देवी जिला की पोलीस इन्स्पेक्टर. आणि त्यांनी आपल्याला बांधून ठेवल्या 3 साखळ्यांनी, रंगीत साखळ्या, त्या पण सोन्याच्या साखळ्या. एक आहे सत्वगुणी, एक आहे रजगुणी, एक आहे तमगुणी, सगळे बांधलेले आहेत जबरदस्त. ऍक्च्युली भागवतामध्ये सांगितलेलं आहे की नरनारायण ऋषी यांना सोडून
या जगामध्ये कोणीही काम क्रोध लोभ याच्यापासून मुक्त नाहीये एक्सेप्ट फॉर नरनारायण ऋषी. मग आता घाबरायची गोष्ट आहे ना. मग तुम्ही म्हणाल की अरे बापरे आता एवढं कंट्रोल प्रकृतीच्या गुणांचं आणि एवढं डिटेलमध्ये वर्णन 14व्या अध्यायामध्ये झालं, 17व्या अध्यायामध्ये झालं, 18व्या अध्यायामध्ये पुन्हा एकदम डेप्थ मध्ये न केवळ प्रकृतीचे गुण असे एक्झिबिट करतात किंवा कुठल्या एखादी जी गोष्ट आहे एखादा अन्न पदार्थ तो प्रकृतीच्या प्रत्येक गुणामध्ये असतो, पण आपली बुद्धी, आपला निश्चय, आपलं ज्ञान, मी स्वतः करता प्रकृतीच्या वेगवेगळ्या गुणामध्ये काय गुंतलेलं आहे. मग ह्या सगळ्या झंझाळातनं मुक्त कसं व्हायचं. म्हणून भगवंतानी इथे आता हा ट्रान्झिशनल श्लोक आहे. हा जो श्लोक आहे श्लोक नंबर 18.40 बरोबर असे म्हणतात, भगवंत या ठिकाणी संपूर्ण विश्वात असणाऱ्या प्रकृतीच्या गुणांचा प्रभाव सारांश रूपाने सांगत आहेत की कोणीही मुक्त नाहीये. राईट. मग आता ह्या गुणांपासून मुक्त होण्याकरता काहीतरी प्लॅन पाहिजे, काहीतरी प्रोग्राम पाहिजे, काहीतरी सिस्टीम पाहिजे. जसं पोलिसा याच्यामध्ये कसं असतं, सेंट्रल जेलच्या याच्यामध्ये पोलीस खात्यामध्ये कशी सिस्टीम असते, बाल सुधार केंद्र किंवा काय म्हणतात त्याला, कारागृह सुधार केंद्र काय म्हणतात, कैदी सुधार काय म्हणतात, शुभांगी माताजी काय म्हणतात, सुधारगृह फक्त सुधारगृह कारागृह पण असतं त्याच्यामध्ये. अच्छा. मग त्याच्यामध्ये काय करतात कैद्याला, त्यामध्ये त्यांना सगळं शिकवलं जातं सुधारण्यासाठी, सगळे क्लासेस पण दिले जातात, कामं पण करून घेतली जातात त्याचे, आणि पगार पण भेटतो. पगार पण भेटतो आणि जेवण पण देतात, सगळंच असतं. सगळ्यांना असतं की तिथे गेल्यानंतर सुधारतील, पण ते सगळ्यांच्या संगतीत आल्यानंतर उलट बिघडतात. त्यांना माहिती पडतं ना ह्याच्या पुढे पण अजून काय काय असतं. हो, जेलमध्ये. ओके. आपल्याकडे पण असंच होतं ना, बद्ध जीवाला वाटतं की मी या जगात आलो आता मी सुधरेन, पण माया त्याला आणखीन मोठे मोठे प्रलोभन देते. अरे इस्कॉन में तुझे मालूम है क्या चाहिए तुमको, प्रसाद चोरी करना है ना, वेट मैं बताता हूँ कैसे चोरी करने का. मग आता तो एक पेढा चोरी करतो, उद्या 2 पेढे, उद्या पूर्ण पाकिट. म्हणजे इवन इफ वी कम टू डिवोशनल लाईफ स्टील देयर इज अ टेम्पटेशन. भक्तीमध्ये सुद्धा. मग तुला माहितीये तो भक्त असा करतो, माहितीये त्या भक्ताचा असा, अरे काय तो येडा आहे, झालं वैष्णव अपराध. म्हणजे आपलं जे सेल्फ ग्रॅटिफिकेशन आहे, जे प्रजल्प करण्याची प्रवृत्ती आहे, थांबत नाही ती. म्हणून केअरफुल राहायला पाहिजे. ऑफकोर्स आता हे जे वर्णन आहे भगवंत इथे करतात ते हे सांगण्याकरता की ह्या प्रकृतीच्या झंझाळातनं पडण्याकरता आपल्याला एक सिस्टम बनवलेली आहे भगवंतानी. चातुर्वर्ण मया सृष्टम गुणकर्म विभागश. 4 वर्ण आणि 4 आश्रम, मी एक व्यवस्था बनवलेली आहे. या व्यवस्थेद्वारे तुम्ही यातनं बाहेर पडू शकता. आणि प्लॅन कसा आहे की समजा आता मला आजार आहे, पर्टिक्युलर मला आजार आहे, माझा आजार काय आहे की मला ना झाडं लावायला खूप आवडतं, हा माझा आजार आहे. मग ठीक आहे, तू काय कर, शेती कर, पण तुझा आजार काय आहे, झाडं लावण्याचा. एखादा म्हणाल मला झाडं लावायचं आजार, मला ना झाडांपासून मिळणारी फळं आहेत ना, ते फळं विकायला आवडतं फार, दॅट इज माय डिसीज. ओके, तू मग व्यापारी बन, वैश्य बन तू. एखादा म्हणेल की मला ना ऍक्च्युली शिकवायला फार आवडतं, दिस इज माय आजार म्हणजे डिझीज, ठीक आहे, टीचर बनून जा. एखादा म्हणेल मला ना कोणी दुश्मन समोर आला ना त्याला एकदम असं वास्तविक संपून टाकावं आणि पूर्ण राज्याचं संरक्षण करावं, ठीक आहे, पोलीस बन. तर अशा प्रकारे हे 4 वेगळ्या मेंटॅलिटीचे लोक आहेत. ही 4 मेंटॅलिटी म्हणजे 4 आजार आहेत. म्हणजे काय असायला पाहिजे, आजार म्हणजे इन द सेन्स की मला थोडं भाकर दिली खायला. बद्ध जीवाने भगवंताची सेवा करावी, राईट. परंतु तो काय करतो, आपली सेवा करू इच्छितो आणि जीवन हे आपल्या मेंटॅलिटी प्रमाणे जगायचा प्रयत्न करतो. आता 4 मेंटॅलिटी आहेत. मग ह्या 4 मेंटॅलिटी मधनं बाहेर पडण्याकरता ग्रॅज्युअली भगवंताने काय केलेलं आहे, एक एस्केप वे बनवलेला आहे, एक रस्ता बनवलेला आहे की तुम्ही बाहेर पडू शकता. तो त्या रस्त्याचं आता वर्णन याच्यामध्ये पुढे येईल. म्हणून बघा 41st श्लोक ह्याच्यामध्ये सुरुवातीला सांगतात भगवंत. आता हा सेक्शन चालू झालेला पुढचा सेक्शन, हा आय थिंक सेक्शन नंबर किती आहे, 1st, 2nd, 3rd, 4th सेक्शन चालू आहे. 41 ते 48 हा आता सेक्शन चालेल. आणि याच्यामध्ये आपल्याला माहिती देण्यात येईल की कर्मयोग जो आहे, आता तुम्ही सुरुवातीला काय स्टडी केलेला आहे, कर्मयोग स्टडी केला तुम्ही, की कर्मयोगामध्ये व्यक्ती राहून कशा प्रकारे, म्हणजे सेक्शन 1 ते 12, त्यानंतर 13 ते 17 आणि 18 ते 40 तुम्ही स्टडी केलं की कर्मयोगामध्ये राहून मनुष्य कसा बंधनातून मुक्त होतो, राईट.
म्हणून सगळं प्रकृतीच्या गुणांचं वर्णन आलं, 5 कर्त्यांचं वर्णन आलं. आता वर्णन येईल 41 ते 48 की आपला नुसतं आता बंधनातून मुक्त व्हायचं म्हणजे नक्की काय आहे. नुसतं कार्य करणं बंद केलं किंवा आपण मुक्ती प्राप्त केली त्याने मनुष्य जीवन सफल होत नाही. भगवंताची भक्ती प्राप्त करणे हे ऍक्च्युली खरी मुक्ती आहे, राईट. मग आता इथनं भगवंत काय सांगतील 41 to 48 की आपला जो कर्मयोग आहे, जो आपण कर्म करतो ते भगवंतांना कसं अर्पित करता येईल, जेणेकरून तुम्हाला ग्रॅज्युअली, म्हणजे बघा जशी गीता जशी फ्लो होत होती ना, भगवद्गीतेच्या पहिल्या अध्याय, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा आपण कर्मयोग स्टडी केला, राईट. मग 7व्या अध्यायापासून काय झालं, भक्तियोग सुरू झाला. इनफॅक्ट 6व्या अध्यायाच्या एंड पासून. तसंच आता इथे गीतेचा सारांश चालू आहे. पहिले 3 सेक्शन हे कर्मयोगावरती बोललेत. आता हळूहळू कर्मयोग हे भक्तियोगामध्ये कसं परिणत होईल ते सांगतील. आणि त्यानंतर जसं आपण पुढे जाऊ, पुढे सेक्शन येईल, त्यानंतर मग 49 ते 55 ज्ञान आपण कसं भगवंतांना अर्पित करू शकतो. आणि फायनली मग भक्तियोगाची महत्व येईल 56 ते 78. काय हो, तुम्ही माझ्यासोबत आहात सगळे? जर आहात तर एकदा जोरात बोला, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ओके. आता वाजलेली आहेत 20:41 म्हणजे 8:41. आता अजून 20 मिनिटं आहेत. तर तुम्हाला मी 1 मिनिटाचा ब्रेक देतो. चला आपण गप्पा मारूया काहीतरी. कारण बद्ध जीवाची ही एक हे आहे, थोडंसं गप्पा मारले बरं वाटतं. ओके. कोणाला काही प्रश्न असेल विचारू शकता, प्रश्न कोणाला काही माहिती देऊ शकता. प्रभूजी, हा बोला. प्रभूजी आता ते आवाज येतोय. प्रभूजी ते क्वेश्चन आन्सर देईल त्याच्यामध्ये ते जोड्या लावा, ते कशामधलं दिलंय? चौथा का तिसरा क्वेश्चन आन्सर ते नाही समजलं मला. तेच तर मी सांगणार नाहीये ना. जर मी सांगितलं तर मग तुम्हाला सुरुवातीला विष, नंतर अमृत कसं भेटणार? पाणी आण. जर मी तुम्हाला उत्तर दिलं तर तुम्हाला आता अमृत भेटेल, पण नंतर विष भेटेल. मग माझी इच्छा की तुम्ही अमृत घ्यावं, तुम्ही अभ्यास करावा, नंतर तुम्हाला काय भेटेल? अमृत भेटेल. सुरुवातीला विष. पण प्रभूजी कोणत्या अध्यायामधलं काही इथं? त्याच अध्यायामधलं 17वा अध्याय. 18वा. आता 17व्या अध्यायाचे मी तुम्हाला प्रश्न दिले. आता 18व्या अध्यायाचे पण देईन हळूहळू. जसा मी दीर्घसूत्री आहेत. एक काम 1 दिवसात करत होतो मी, 20 दिवसामध्ये करतो. ते हळूहळू देईन. तर तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा. आपला 17वा अध्याय आणि 18व्या अध्यायांची परीक्षा एकत्र होईल, जी तुमची भगवद्गीतेची फायनल कन्क्लुडिंग एक्झाम असेल. ह्याच्या अगोदर तुम्ही आय थिंक 7 ते 13 नाही 7 ते 12ची एक्झाम दिलेली, राईट. आणि त्याचे मी तुम्हाला पेपर चेक करून दिले नाही अजून सुद्धा. जे माझ्याकडे आहेत तसे स्टेशनरी आहेत, तर घाबरू नका, माझ्याकडे आहेत ते. आणि त्यानंतर आपण 14, 15, 16 तिन्ही अध्यायांचे आपण ऑलरेडी घेतले, पण क्वेश्चन पेपर माझ्याकडे आहेत. फायनल होईल 17, 18. मग तुमची भगवद्गीता पूर्ण झाली होपफुली. आता पुढच्या 3 ते 4 किंवा 3 क्लास मध्ये आपली पूर्ण व्हायला पाहिजे. प्रभूजी, हा, सरकारने आदेश दिलाय काय? की परीक्षा घ्यायच्या नाही, डायरेक्ट वरच्या वर्गात ढकलायचं. सरकारने ना, मी थोडी सरकार आहे. मग तुम्ही पण सरकार आहे, तुम्ही आमचे सरकार आहे. माझे सरकार तुम्ही आहात सगळे. तुम्ही मला जसा आदेश द्याल मी तसं पालन करेन. तसंच ढकलून काही नाही फायदा प्रभूजी. आपल्याला काही समजायला पण पाहिजे ना त्याच्यातलं. नुसतं असं ढकलून काही फायदा नाही, आपल्याला त्याला काही समजायला पण पाहिजे ना. बरोबर. अभ्यासाला वेळ पाहिजे ना तेवढा. नाही, मला एकदा आमचा इथे एक तुमचा मुलगा आहे, तो म्हटला की प्रभूजी वेळच नाही भेटत चॅटिंगला. मी म्हटलं की तू एवढा शाणा आहेस, तू ब्रह्माजी पेक्षा बेजीत झालास का? ब्रह्माजी पूर्ण सृष्टी सांभाळतात, त्यांना वेळ आहे जप करायला. जस्ट इमॅजिन, ब्रह्माजी पूर्ण सृष्टी सांभाळतात, प्रत्येकाचं रड गाणं ते ऐकत असतात, राईट. आणि त्यांना वेळ आहे जप करायला. शिवजी पूर्ण सृष्टी सांभाळतात, त्यांना आणि आपल्यासारख्या थर्ड क्लास सॉरी, एवढं महान, एवढे शिकलेल्या, एज्युकेटेड, एवढे सुसंस्कृत माणसाला वेळ नाही जप करायला, म्हणजे काय बोलायचं? अपमान झाला ना ब्रह्माजींचा. जरा समजावं. म्हटलं हा प्रभूजी खरं आहे, ब्रह्माजींना वेळ तर मला पण वेळ.
ब्रह्माजी नेहमी जप करत असतात. तर आपण पण थोडाफार जप केला पाहिजे. हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे. ओके, थँक्यू सो मच. तर आपण आता बघूया वर्णाश्रम सिस्टम कशी भगवंतांनी निर्माण केलेली आहे. कुठे गेलं? श्लोक नंबर 41. 41. ब्राह्मण क्षत्रिय विषामा ब्राह्मण क्षत्रिय शूद्राणां च परन्तप विद्राणां परन्तप कर्मणि प्रविभक्तानि कर्मणि प्रविभक्तानि भक्तानि स्वभाव प्रभवे गुणे. स्वभाव प्रभवे गुणे. गुणे. ओके, सागर आहेत का इथे? सागर सर आहेत का? सागर सर मला वाटते कुठेतरी सेवा करतायत. ठीक आहे, काय हरकत नाही. आनंद राणी माताजी वाचा तुम्ही. हे परतम ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र यांचे वर्गीकरण हे प्राकृतिक गुणाद्वारे उत्पन्न त्यांच्या स्वभावानुसार केले आहे. ओके, मी काय केलेली आहे? सिस्टम बनवलेली आहे. प्रत्येकाला काय भेटलेले आहेत? वेगवेगळे स्वभाव भेटलेले आहेत. आणि बघा विशेष शब्द काय वापरले इथे? परंतप. परंतप म्हणजे बेसिकली कॉन्करर. त्याचा शब्द तो शब्द अर्थ काय आहे? परंतप. अच्छा, काय? शत्रू विजेता. अर्जुन, तू जरी एवढा महान शत्रू विजेता असलास ना, पण बाळा एवढं सोपं नाहीये प्रकृतीच्या गुणावरती विजय प्राप्त करणे. या जगामध्ये एक शत्रू दुसऱ्या शत्रूचा घात करतो, परंतु मायेचा जो वार आहे त्याला तू प्रतिकार करू शकणार नाहीस इतक्या सहजगत्या. त्याच्याकरता तुला काय पाहिजे? सिस्टमॅटिक एक प्लॅन पाहिजे, अरेंजमेंट पाहिजे. समजा आपल्याला जर शत्रूने चहूबाजूने वेढलं तर तिथनं निघण्याकरता आपल्याला स्ट्रॅटेजी बनवावी लागेल ना, विचार करावा लागेल. कुठे मार्ग आहे, कुठनं निघू शकतो, काय टेक्निक लावता येईल. भगवंताने सुद्धा आपल्याला टेक्निक दिलेली आहे, राईट. मग आपल्याला काय करावं लागेल? एखाद्या पर्टिक्युलर सिस्टीमचा आपल्याला काय करावं लागेल? आश्रय घ्यावा लागेल. एखाद्या अरेंजमेंटचा एखाद्या एक टेक्निकचा सहारा घ्यावा लागेल, ज्यातून आपण बाहेर पडू शकतो. जसं बघा, एखाद्या व्यक्तीला आजार आहे, समजा एखाद्याला मलेरिया झाला, तर तो म्हटला की मला मलेरिया झाला, काय झाला? माझ्या, जसं आपण लास्ट टाइम डिस्कस करत होतो, लोक म्हणतात की जस्ट बाय विल पॉवर. जसं त्या बाबाजीने विचारलं होतं, अरे आप तंबाकू खाते हैं, आपको कुछ मालूम है क्या तंबाकू नहीं खाना? अरे सब मन का खेल है, देखो पिछले 15 साल से मैं तंबाकू खा रहा हूँ, कुछ हुआ? कुछ नहीं हुआ. देखो 15 साल से मैं सिगरेट पी रहा हूँ, कुछ हुआ? कुछ नहीं हुआ. मन में अगर आपने सोचा कि आप गिर गए तो आप गिर गए. अरे असं नसतं. इट्स नॉट सो प्लेन. तुम्ही जर एवढे मूर्ख असाल तर मग तुम्हाला लगेच माया कुठल्या कुठे बांधून घेऊन जाईल. तर नुसतं विल पॉवरने होत नाही. यू नीड सम सिस्टम, सपोर्ट सिस्टम. तुम्ही जर निश्चय केलात की मी उद्या सकाळी उठून जप करणार 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 करणार, उठणार म्हणजे उठणार, तुम्हाला व्यवस्थित झोपायला जागा दिली नाही. मी जर समजा तुम्ही जिथे झोपला असेल ते मोठा रेडिओ लावला आणि नुसता बेंजो वाजवला, ठक ठुक ठक, तुम्ही काय म्हणाल? मैं डिटरमाइन हूं, मैं उठूंगा. अरे झोपशील तेव्हा उठशील ना. तुला झोपून तरी, जसं गौरकृष्ण महाराज म्हणतात, जेव्हा परीक्षित महाराजांना कलीने सांगितलं की तुम्ही मला 4 स्थान द्या, सॉरी त्यांनी सांगितलं की हा कलियुग मध्ये हरिनाम जर तुम्ही घेतलं तुमचा उद्धार होऊन जाईल, तथास्तु म्हटले ते. पण नंतर कलियुग काय म्हटलं की आपको क्या लगा कि कलयुग में हरिनाम लेने से लोगों को उद्धार हो जाएगा? अरे मैं जब करने दूंगा तब होगा ना उद्धार. मैं जब करना ही नहीं दूंगा उनको, इतना डिस्ट्रक्शन लाऊंगा कि वो जप ही नहीं कर पाएंगे. म्हणून नुसते विल पॉवरने काम होत नाही. यू नीड ए सपोर्ट सिस्टम. आपल्या घरामध्ये आपल्या असं किती सपोर्ट सिस्टम आहे बघा. एवढी मोठी फॅमिली आहे आपली आता एक मोठी फॅमिली आहे, तुमची परत एक स्वतःची सिंगल फॅमिली आहे, त्याच्यामध्ये आई वडील आहेत, पती पत्नी आहेत, मुलं आहेत, तुमचा जॉब आहे. एवढं मोठी इलॅबोरेट अरेंजमेंट आहे सिस्टमॅटिक लाईफ जगण्याकरता. मग प्रकृतीच्या गुणातून बाहेर पडण्याकरता सिस्टम नसणार का? देअर हॅज टू बी. आणि कसं असतं, ह्या जगात आपण जेव्हा जीवन जगतो, आपण अगोदर सुद्धा स्टडी केलेले आहे. भक्तिविनोद ठाकूर बऱ्याचदा म्हणतात की वी आर गोइंग ऑन द 2 ट्रॅक्स, भौतिक आणि आध्यात्मिक. ह्या दोन्ही ट्रॅकला बॅलन्स करायला फार म्हणजे तडजोड करावी लागते, फार प्रॉब्लेम येतात दोघांनाही बॅलन्स करून एकाच दिशेने घेऊन जाण्याकरता. तर म्हणून त्या जगात काय पाहिजे? एक स्पेशल आपल्याला ट्रेनिंग पाहिजे. मग ते ट्रेनिंग
देण्याकरता पहिले सुरुवातीला एज्युकेशन काय आहे की भगवंत म्हणतात की 4 प्रकारच्या मेंटॅलिटी मी तयार केलेल्या आहेत जगामध्ये. कुठल्या 4 प्रकारच्या मेंटॅलिटी आहेत? एक व्यक्ती आहे व्यापारी. आपल्यापैकी बघा तुम्ही स्वतःला आयडेंटिफाय करू शकता. आपल्यापैकी काही जण हे व्यापारी आहेत, ज्यांना बिझनेस करायला फार आवडतं. काही जण आपल्याला क्षत्रिय आहेत, ज्यांना म्हणजे रक्षा करणे देशाची किंवा समाजाची ते आवडतं. काही जण टीचर आहेत, त्यांना टीचिंग प्रोफेशन आवडतो. काही जण हे काय आहेत, फायनली कुठला उरला आता क्लास? शूद्र क्लास आहेत. आता तुम्ही म्हणाल की शूद्र क्लास म्हणजे सर्वात थर्ड क्लास, तो नको आम्हाला. राईट. पण ऍक्च्युली प्रॉब्लेम काय झाला माहितीये का, ह्या जगा कलियुगामध्ये मोस्टली कोणीही ना ब्राह्मण आहे, ना क्षत्रिय आहे, ना शूद्र आहे, सगळे कोण आहेत, सॉरी वैश्य आहे, सगळे शूद्रच आहेत. पण त्याच्यामध्ये सुद्धा काही प्रॉमिनंट मेंटॅलिटीज आहेत. त्या 4 मेंटॅलिटीचं वर्णन इथे करण्यात आलेलं आहे. मग आता स्पिरिच्युअल प्रोग्राम कसा आहे? ओके, जर तुम्ही समजा इंटेलेक्च्युअल असाल, जर तुम्हाला एखादी गोष्ट वाचायला आवडते किंवा लिखाण करायला आवडतं, तुम्ही काय करा, असं लिखाण करा की जे शास्त्रसंमत असेल. असं स्टडी, कारण तुमच्याकडे कॅपॅसिटी आहे ते कॅपॅसिटी तुम्ही काय करा, भगवंताच्या सेवेमध्ये लावा. मग आता वर्णाश्रम सिस्टीम आता ऑफकोर्स नाही आहे या जगामध्ये. आजच्या स्थितीमध्ये वर्णाश्रम सिस्टीम पूर्ण कोलॅप्स झालेली आहे. आणि प्रभुपादांचं हे दुसरं मोठं एक मेजर स्वप्न होतं की फार्म कम्युनिटी डेव्हलप केल्यानंतर त्यांचं हे होतं की वर्णाश्रम सिस्टीम डेव्हलप करावी. कारण प्रभुपादांनी बघितलं सुरुवातीला की म्हणजे 1970 आणि 65 नंतर ज्यांनी इस्कॉन स्थापित करायला चालू केली, तेव्हा त्यांना दिसलं की म्हणजे त्यांनी सुरुवातीला एकदम बऱ्याच लोकांना संन्यास दिला, बऱ्याच लोकांना त्यांनी सांगितलं की तुम्ही डायरेक्ट डेव्होशनल सर्व्हिस करा, मंदिरामध्ये राहा. पण ग्रॅज्युअली त्यांना दिसलं की ओके, बरेच लोक हे कोणी संन्यासाश्रम सोडतोय, कोणी भक्ती सोडून जातोय. त्यांना हळूहळू कळलं की ओके, यू नीड अ वर्णाश्रम सिस्टम. कारण प्रत्येकाला सर्वाइव्ह व्हायला एक त्याची पर्टिक्युलर मेंटॅलिटीनुसार त्याला काम दिलं पाहिजे. आता समजा एखादा इंटेलेक्च्युअल आहे, एखादा बुद्धिमान म्हणजे ज्याला जास्त वाचायला आवडतं, आता हे नका धरू की एखादा वाचणार म्हणजे तो महान झाला, असं नाहीये. वर्णाश्रम मध्ये हे जे 4 अंग दिले आहेत ना, ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र, वैश्य, एक फॅमिली आहे. इट्स अ फॅमिली. जसं ब्राह्मणांना हेड म्हटलं जातं, डोकं, क्षत्रियांना बाहू म्हटलं जातं, वैश्यांना पोट म्हटलं जातं आणि शूद्रांना पाय म्हटलं जातं. तर तुम्ही मला सांगा, जर पाय नसले तर तुम्ही काय काम करू शकता का? नाही ना. मग पाय इक्वली इम्पॉर्टंट आहे जेवढं डोकं इम्पॉर्टंट आहे. म्हणून असं कधी समजू नये की शूद्र म्हणजे अरे थर्ड क्लास तो काय कामाचाच नाहीये, असं नाहीये. मग तुम्ही मूर्ख आहात. शूद्राची सुद्धा गरज आहे, कारण पाय नसेल तर कसं काम करेल? एखादा डॉक्टर किंवा एखादा ब्राह्मण किंवा एखादा क्षत्रिय पाय नसेल तर कशी रक्षा करेल देशाची? ही नीड्स द लेग्स, ऍट द सेम टाइम ही नीड्स द ब्रेन ऑल्सो, गाईड करण्याकरता सोसायटीला. राईट. तर हे एक सोसायटी आहे. मग आता प्रत्येकाने आपापल्या मेंटॅलिटी प्रमाणे जर सेवा केली समाजाची, तर तो पण खुश राहतो आणि ऍट द सेम टाइम सोसायटीची पण सेवा होते. समजा आता एखादा इंटेलेक्च्युअल आहे, त्याला वाचायला आवडतं, त्याने काय करावं? तर आता ऑफकोर्स आजच्या जमान्यामध्ये कसं आहे की ओके, आता मी पण पहिले टीचर होतो, याचा अर्थ नाही की मी ब्राह्मण होतो. आता आजच्या जमान्यामध्ये जे प्रोफेशन्स आहेत ते आपण आपल्या पगार किंवा नोकरी ह्याच्यानुसार निवडलेले आहेत. राईट. असं नाही की कोणी एखादा, आता ऑफकोर्स काही असेल तर क्षत्रिय कुळातले पण, आता तुमचे जसे शुभांगी माता यांचा साताराचा एरिया, राईट, क्षत्रिय लोकांचा एरिया येतो, राईट. किंवा एखादा इथे अजून कोणी टीचर आहेत, संस्कृत माताजी शिकवतात, वाचतात, ते पण असतील. पण मोस्टली काय होतं आजच्या समाजामध्ये असं दिसतं की लोकांनी प्रोफेशन चूज केलेत की ओके, ह्या नोकरीमध्ये जास्त पैसा आहे किंवा ह्या नोकरीमध्ये जास्त कम्फर्ट आहे, व्हॉट एव्हर द रिझन्स. पण आयडियली कसं व्हायला पाहिजे? म्हणून बघा मिड लाईफ क्रायसिस, आता बघा पुन्हा तोच टॉपिक इथे कनेक्ट झालेला आहे. मिड लाईफ क्रायसिस काय येतो? कारण सुरुवातीला आपण आपले प्रोफेशन व्यवस्थित बघितलं नाही की मला कुठला प्रोफेशन जमेल, आणि जेव्हा 25, 26, 27, 28 वर्ष झाला तेव्हा अरे काय करतो मी, मजा येत नाही याच्यामध्ये. का मजा येत नाही? कारण सुरुवातीला चूज करताना आपण ते आपल्या मेंटॅलिटी प्रमाणे चूज नाही केले. आपण कसे चूज केले ते की ओके, ह्यात भरपूर पैसा आहे किंवा ह्यामध्ये जास्त प्रतिष्ठा आहे किंवा ह्याच्यामध्ये जास्त नाव भेटेल. राईट. मला सुद्धा माझे वडील म्हणायचे की अरे तू यार टीचर नको बनूस. टीचर म्हणजे मला नेहमी म्हणायचे की तू कुठेतरी असं केमिकल इंजिनियर बन, कुठं फॅक्टरीमध्ये काम कर, तिथं भरपूर तुला प्रोग्रेस होईल. आणि मला ते कंपनीत धूर बीर सगळं आवडतच नाही अजिबात. एवढा धूर, एवढा आवाज, एवढा कारखाना, हे ते वगैरे वगैरे नको. ऑफकोर्स इट कॅन बी एस्केपिस्ट मेंटॅलिटी, म्हणजे एखाद्या सेवेतून पळायचा प्रयत्न करतो असं सुद्धा असू शकतं. बट देन आय चूज व्हॉट की ओके, आय वॉन्ट समथिंग लिटल पीसफुल, इन द सेन्स की ज्याच्यामध्ये काहीतरी लाईफमध्ये आपण एक सबस्टॅन्शियल त्याच्यामध्ये आपल्याला काम करू शकतो आणि जे लॉंग रन पण करू शकतो. आय नीड समथिंग लाईक दॅट.
तर असं प्रत्येकाला कळेल आणि कळतं की ओके मला ह्याच्यामध्ये असं आवड, ह्याच्यामध्ये असं आवड, ह्याच्यामध्ये असं आवड. आणि कधी कधी ऑफकोर्स आपण विवश असतो की आपण ते फील्ड चूज करू शकत नाही, कारण सध्याची गरज असते ती. तर कोणाच्या घरामध्ये काही फायनान्शियल क्रायसिस आहे तर तो म्हणू शकत नाही की ओके मग ना मला ना हा माझ्या आवडीचा जॉब करायचा आहे, तर जास्त पैसा भेटेल जॉब करायचा नाही. आता हे ऑप्शन नसू शकतात, तर दॅट इज डिफरंट डिस्कशन. पण इथे भगवंत जे सांगतात वर्णाश्रम सिस्टीम, त्याच्यामध्ये 4 वर्ण आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र, वैश्य. आणि प्रत्येकाला त्याच्या मेंटॅलिटी प्रमाणे जर काम करून दिलं तर त्याला आनंद वाटतो, बरोबर आहे का नाही? आता समजा वैश्य आहे, आता वैश्याची प्रोपेसिटी काय आहे? व्यापार करणे. जर त्याला तुम्ही सांगितलं की व्यापार करू नकोस, जा बॉर्डरवरती बंदूक घेऊन, तो काय म्हणेल? नको. आता आणि असा व्यक्ती जास्त काळ सर्वाय पण करू शकत नाही. किती दिवस नोकरी करेल तो? 1 महिना 2 महिने पळून जाईल तिथनं. पण जर समजा एखादा क्षत्रियाला जर बॉर्डरवर पाठवतो, म्हणेल अरे लाईफ लॉंग लढाई करूंगा खुशी खुशी से, वाह, और मर भी जाऊंगा, मतलब भगवान नाही म्हणणार तो देश के लिए मर जाऊंगा. बिकॉज दॅट जज्बा, एक करेज त्याच्यामध्ये असते. दॅट्स देअर मेंटॅलिटी. मग इथे भगवंत म्हणतायत की अशा ज्या मेंटॅलिटीज आहेत 4, ह्या मेंटॅलिटीज आपण काय केलं पाहिजे? वर्णाश्रमच्या नुसार म्हणजे आपण फर्स्ट ऑफ ऑल आपण आयडेंटिफाय केले पाहिजे की मी कुठल्या कॅटेगरीमध्ये पडतो. सेकंडली, आता नुसतं वर्णाश्रम फॉलो करणे हा गोल नाही लाईफचा. समजा आता एखादा व्यापारी आहे, 5 मिनिटं 10 मिनिटं जरा ध्यान देऊन ऐका, कारण हे कॉन्सेप्ट आहेत. त्यानंतर क्लास आपला एंड होईल. तुमचं जे विश तुम्हाला अमृत प्राप्त होईल. कारण सेक्शन मी इथेच क्लोज करीन आज वर्णाश्रम बद्दल सांगून. मग नंतर आपण बघू पुढे ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र, वैश्य यांचे गुण. तुम्ही सगळे आहात जागेवरती, थोडस विश सहन करून घ्या. अमृत भेटेल तुम्हाला एकदा समजल्यावरती कॉन्सेप्ट. मग भगवंत म्हणतात की नुसतं वर्णाश्रम फॉलो करणे हा सुद्धा काय नाही, गुण नाहीये, म्हणजे इम्पॉर्टंट नाहीये. पण ते वर्णाश्रम कसं फॉलो करावं? शास्त्रांच्या मार्गदर्शनानुसार. जसं समजा व्यापारी आहे, तर व्यापाराने कसा व्यापार करावा? असं नाही की अरे ये माल, समजा आता मोबाईल हा 1000 रुपयाचा, इसको बेच दूंगा 5000 रुपये में, दॅट्स कॉल्ड चिटिंग. हा मोबाईल जर 1000 चा, तर कितीला विकला पाहिजे? मॅक्सिमम कितीला विकला पाहिजे? तुमच्यापैकी जो व्यापारी असेल तोच सांगू शकेल. बाकी कोणाला कळणार नाही. किती? 1500. अरे मग बाकी खर्च कसा काय काढणार? या मोबाईलला या दुकानामध्ये आणतानाच 500 रुपये खर्च झाले असतील. ट्रॅव्हल खर्च, एम्प्लॉय खर्च, इलेक्ट्रिसिटी खर्च. तुम्ही व्यापारी नाही आहेत. आता मी इथे थोडा मध्ये थोडासा व्यवसाय बघतो, म्हणजे पुस्तकांचा, म्हणून मला थोडा आयडिया आहे. मी पण व्यापारी नाहीये. तर जनरली हे सगळे कॉस्ट. हा, येस, आपल्या एक्सपेन्स कॉस्ट वर 10 to 20% प्रॉफिट हवा. ठीक आहे. आता थोडी आयडिया दिली तुम्ही. समथिंग लाईक दॅट, राईट? मी काय सांगत होतो विसरलो. पुस्तकाचं पण काय पुस्तकांबद्दल आयडिया. हा, शास्त्रसंमत. आता शास्त्र काय सांगतं वैश्याला, किंवा शास्त्र काय मार्गदर्शन करतं आपल्याला? जेवढं आवश्यक आहे ना तेवढंच घ्यायचं, किंवा थोडा सरप्लस घ्यायचा, पण अति करू नये, राईट? किंवा समजा एखादा क्षत्रिय असेल, त्याला मुभा आहे बंदूक चालवण्याची, पण कुणा करता? चोर आहे त्याच्यावरतीच. असं नाही की कुठे गेला. आता आजकाल जसं करतात, ऑफकोर्स, म्हणजे पोलिसांनी काय म्हणत नाही. चल रे हप्ता काढ, काय साहेब गरीब आहे, आता धंदा उघडलाय, तुला राहायचं इथे, ठीक आहे चल दे. मग तो बिचारा आपलं गपचूप. नॉट दॅट काइंड ऑफ, म्हणजे मी असं म्हणत तुम्ही घेता. पण जस्ट टेंडन्सी, जी मेंटॅलिटी आहे ती आपण एक्सप्लॉइट करू नये. आपल्याकडे सगळ्यांच्या आतमध्ये असं मेंटॅलिटी आहेत. ब्राह्मण मेंटॅलिटी आहे, क्षत्रिय मेंटॅलिटी आहे, शूद्र मेंटॅलिटी आहे, वैश्य मेंटॅलिटी आहे. पण ती मेंटॅलिटी आपण जेव्हा एक्सप्लॉइट करतो तेव्हा वर्णाश्रम हरिबोल होऊन जातो. पण हीच मेंटॅलिटी जर आपण शास्त्रांच्या नुसार, मार्गदर्शनानुसार कार्यान्वित केली, तर मग आपण काय होतो, हळूहळू ग्रॅज्युअली शुद्ध होत जातो. कारण हे आपले प्रेस्क्राईब ड्युटी आहेत. ब्राह्मणाची प्रेस्क्राईब ड्युटी काय? एज्युकेशन देणे. मग त्याने एज्युकेशन देताना असा विचार करू नये की अरे ह्या मुलाकडे फीस नाही द्यायला, नाही देणार, चल शिक्षण तुला आहे ना. आजकाल असंच होतं ना, जर पैसे नाही, चल 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 चल. ही नॉट अ टीचर. आणि जर टीचर असेल तर तो काय करतोय? आपल्या प्रवृत्तीचा गैरवापर करतोय. तुझ्याकडे आहे स्किल शिकवायचं, याचा अर्थ असा नाही की एखादा गरीब आहे त्याला तुम्ही शिकवू नये.
आपल्या टेंडन्सीचा गैरवापर करू नये. प्रसाद आता घ्यायची इच्छा झालेली आहे. ठीक आहे, एनिवे सो दिस इज वन पॉइंट. ठीक आहे, मी इथेच थांबेन. आपण वर्णाश्रम बद्दल आणखी डिटेलमध्ये पुढे बघू. पण तुम्हाला मी एक मेसेज दिलेला आहे सुरुवातीलाच, म्हणजे एक जस्ट बिगिनिंग पण टच करून घेऊन जा की आपल्या ज्या प्रवृत्ती असतात त्या म्हणजे आपल्या धर्माच्या बाउंड्रीमध्ये राहून पूर्ण कराव्यात. जसे आहार, निद्रा, भय मिळणे सुद्धा आपल्या प्रोपेन्सिटीज आहेत, परंतु धर्मसंमत कराव्यात त्या. जर एखाद्याला मांस खायचं आहे, ठीक आहे, काळीला ऑफर करून खा, देवीला ऑफर करून खा, राईट. एखाद्याला जर संतती निर्माण करायची असेल तर विवाह करा. एखाद्याला जर म्हणजे काही तुम्हाला करायचं असेल ते शास्त्रांच्या मार्गदर्शनानुसार करा. देन यू कम अंडर द होल हाऊस ऑफ वर्णाश्रम. तिथं मग तुम्हाला हळूहळू कळेल की म्हणजे आपण जर भगवंतांनी दिलेल्या नियमानुसार जीवन जगलो आपण बद्ध होत जाणार नाही. तर सेम डॉक्टर, आज जसे डॉक्टर एक्सप्लोर करतात ना, कोणाची किडनी चोरतात, कोणाचे काय चोरतात, यांना जर हे ज्ञान असतं शास्त्रामधलं की अरे असं करू नये, एखाद्याचा जीव घेऊ नये, हे पाप आहे, ते त्यांनी नसतं केलं. पण त्याच्यामध्ये लोभ आहे, ग्रीड आहे, कारण त्याला शास्त्रसंमत त्याला काय माहित नाही शास्त्रामध्ये काय दिलेलं आहे, शास्त्रानुसार कसं जीवन जगलं पाहिजे, मग तो चोरी करतो, म्हणून तो बंधनामध्ये अडकतो आणि त्याचं जीवन नारकीय होऊन जातं, राईट. सो दिस इज द पॉईंट. आपण पुढे बघू नेक्स्ट लेक्चर मध्ये की वर्णाश्रम आपल्याला कसं या सगळ्यात मुक्त करतं हळूहळू. आणि मग पुढे आपण बघत जाऊ ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांचे कोणते कोणते गुण आहेत. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद भगवद गीता की जय. वांचा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यश्च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटी वैष्णव वृंद की जय. हरे कृष्ण. ठीक आहे, मग भेटू आपण. आपल्या डिटीज लवकर येणार आहेत. जसं चित्रा मातांनी सांगितलं, प्रीचिंग करत येत आहेत. प्रभूजी आमचे कधी येणार आहेत? तुमचे आमच्या सगळ्यांचे एकाच. ऑफकोर्स मला माहित नाही पहिल्या बॅच मध्ये कोणाचे आहेत, पण सगळे डिटीज येणार ते डायरेक्ट कुठे जाणार आहेत, यांच्याकडे जाणार आहेत. काय त्यांचं मानसी गंगा माताजींकडे. मी त्यांना फोन केलेला प्रभूजी, ते मला बोलले की अजून पेंटिंग होतात. कोण? प्रभूजी मी त्यांना फोन केलेला, ते बोलले की अजून पेंटिंग होतात. नाही ते प्रभूजी तिथले ते त्याला कळलं नसेल. पेंटिंग झालेले आहेत ऑलरेडी. एक लॉट त्यांनी ऑलरेडी पाठवलाय, तो दिल्लीला अडकला होता, तो पुढे निघालाय. झालं का माताजी काल ट्रॅकिंग होत होतं का चित्रा माताजी? झालं का काल ट्रॅकिंग? हा प्रभूजी, सकाळी केलं होतं. तर हा सकाळी केलं होतं, दिल्लीहून निघालंय. हा ठीक आहे, म्हणजे निघाले. मग आता पोहोचलो की दुसरी बॅच पण निघेल, काळजी करू नका. गौर पौर्णिमेच्या नंतर तुम्हाला तुमच्या हातामध्ये डिटेल्स असा मला अंदाज आहे. एक तऱ्हेने चांगलंच आहे, तुम्ही गौर पौर्णिमा फेस्टिवल दरवर्षी फेस्टिवल मंदिरामध्ये सेलिब्रेट करू शकता आणि मग नंतर तुमच्या घरी असेच प्रोग्राम होतात ना. पहिले मंदिरातला मोठा प्रोग्राम, मग आपल्या घरचा प्रोग्राम, राईट. तर आतुरतेने वाट बघा. भगवंताचे कपडे शिवा, मग दागिने जोडा, मग बांगड्या, हार, सगळं हळूहळू. आणि ज्यांनी घेतले ना त्यांनी पण उदास नका होऊ, त्यांना पण भेटतील हळूहळू, तुमच्याकडे येतीलच ते, राईट. किती लोक, 2-3 लोक राहिले ज्यांच्याकडे आणायचे आहेत आता. बर्थनाचंद्रिकेमध्ये हसतायत. एवढी भांडी कुणाकडे वाजतायत? रोशन कृष्ण तुमच्याकडे काय? सागर हे पण राहिले. यांचं नाव काय? शेषाराव प्रभू, गौर भक्त प्रभू हे राहिलेत. आणि हे वरती जोडी, यांचं काय नाव आहे? सॉरी, काय यांचं नाव आहे? रोहिदास प्रभू आणि अनिता माता यांच्याकडे राहिले, यांच्या घरी राहिलेलं आहे. अजून कोण राहिलंय? सागर राहिलेला आहे. 1, 2, 3, 4. मला दोघं नाव बरोबर लक्षात आहेत. घाबरू नका, काळजी करू नका. मी तुम्हाला डिटेल्स दिल्याशिवाय कोर्स पूर्ण करणार नाही. गंमत करतोय, घाबरू नका. दॅट इज माय डिझायर. आणि तुमच्याकडे पण चांगलंच आहे, पण तुम्ही बघा हळूहळू कसं आपल्याला जमेल. आणि चिंता करू नका, भगवंत आले की तुमची काळजी घेतील. भगवंत त्याच्याकरताच येत आहेत तुमच्याकडे. आपण भगवंतांना सेवा देण्याकरता बोलत आहोत, त्यांच्याकडे सेवा घेण्याकरता नाही. तर घाबरायचं नाही अजिबात. थोडं त्याला काय म्हणतात, एक भक्ताचा स्पिरिट आणून एकदम बिंदास राहायचं. ठीक आहे ना बर्थनाचंद्रिका माताजी? काय तुमचं तर घरच मोठं मंदिर आहे, त्याला आता काय. ते गाणं आहे ना, घर एक मंदिर. हरे कृष्ण. प्रभूजी बोला. गुरुवारी लेक्चर आहे का? हो, गुरुवारी आहे.
दर गुरुवारी 8 ते 9:15 आणि रविवारी 7:30 ते 9. प्रभूजी आता- माझं ते लेक्चर आहे जर्नी ऑफ सेल्फ डिस्कवरीचं ना. चालेल ना, तुम्ही नंतर रेकॉर्डिंग आहे का? चालेल. एकच लेक्चर होतं बाकी. हो हो, काय हरकत नाही. तुम्ही नंतर ऐका रेकॉर्डिंग, नो प्रॉब्लेम. तुम्ही तर तसे रेग्युलरच असता. ओके. ओके. आणि जे लोक रेग्युलर नाहीयेत त्यांना बोलवा जरा क्लासला. आता कोण कोण रेग्युलर नाहीये? त्या ज्योतिकुमारी माताजी येत नाही आजकाल, त्या कुठे गेल्या कळत नाही मला. त्यांना बोलवा आपल्या. त्यांना म्हणा आता एकदा माफिया गँग जॉईन केली की सुटत नाही ती परत. तुम्हाला तर मला वाटतं ते घाबरतात मध्ये मध्ये की मला दिसलं की ते अशा पळून जातात तिथनं. त्या दिवशी मला भेटल्या होत्या. मी म्हटलं की कुठे आहेत माताजी कुठे आहेत? त्यांना बोलवा क्लासला. त्यांना विचारा काय प्रॉब्लेम चालू आहे, काय पर्सनल लाईफ मध्ये प्रॉब्लेम चालू आहे, घरामध्ये काय प्रॉब्लेम चालू आहे. त्या खास मैत्रिणी इथे असतील त्यांनी विचारा. कोण आहे त्यांचा खास मैत्रिणी, कोण आहे तिथे? शुभांगी माताजी, विचारा तुम्ही त्यांना. सगळ्यांना विचारू शकता. तर आपण भेटूया गुरुवारी. आणि अजून 2-3 लोक आहेत ते पण अजून अब्सेंट आहेत. कोण आहेत 2-3 अजून? हा, ते LIC वाल्या दोघी त्या, ती LIC वाली माता तिथे दिसलीच नाही कधी. फक्त भगवंताचा शृंगार करत आहेत त्या. अमोल प्रभू एक नाही. अमोल प्रभू नाहीये. तर सगळ्यांना निरोप द्या. जे लोक नाहीयेत त्यांना फोन करा आणि त्यांना म्हणा की माफिया गँग सोडू शकत नाही, आम्ही तुम्हाला सोडणार नाही. हाऊ टू बी इन द क्लास. एवढा तुम्ही आता पूर्ण केलात कोर्स. आता शेवटला जर तुम्ही केलं तर तुमची अब्सेंटी लागेल, परत त्याचा प्रॉब्लेम होईल तुम्हाला कोर्स मध्ये. एवढे तुम्ही 2-3 वर्ष प्रभूजी पण बरेच दिवस दिसते नाही. संजय सुर्वे प्रभू. त्यांचं मार्च एंडिंग असेल, मार्च एंडिंग. ओके, मार्च एंडिंग असेल. प्रभूजी मला एक प्रश्न विचारायचा होता, आता आठवला. बोला बोला. प्रभूजी आता तुम्ही बोललात ना, ते काली देवीला काय मांस दाखवायचं आणि मग खायचं असं शास्त्रात दिलं, पण ते एका जीवाची हत्या करणे म्हणजे पापच आहे ना? बरोबर आहे ना, पाप आहे. पण आता वेदांनी त्याला हळूहळू रेग्युलेट करतायत. जो व्यक्ती 7च्या 7 दिवस खात होता ना, त्याला म्हटलं की देवीला जर ऑफर करत असेल तर देवी फक्त कधी घेते? अमावस्या किंवा एक पर्टिक्युलर डे असेल त्याच दिवसाला घेते. मग तो रेग्युलेट झाला ना. मग तिथनं रेग्युलेट झाला तर हळूहळू रेग्युलेट होत जाणार. मग ग्रॅज्युअली एक दिवशी असेल की तो सोडून दे. ठीक आहे. त्याला एक फसवतात हळूहळू. पण स्पिरिच्युअली फसवतायत. जसं आम्ही तुम्हाला म्हणतो ना, 2च राऊंड कर ना, काय प्रॉब्लेम आहे, 2 राऊंड कर. पण महामंत्र असा आहे की तो एकदा घेतला की 2 राऊंड मध्ये आटपत नाही. असं वाटतं की अजून 4 राऊंड करावे. ठीक आहे, 4 करतोस ना, 8 राऊंड कर. ठीक आहे, 8 झाले. मग त्याला हळूहळू फसवायची टेक्निक असते हळूहळू. मग जोपर्यंत त्याच्या घरी डीटीच पोचत नाही, भक्तशास्त्री होत नाही तो, जोपर्यंत तो पूर्ण इनिशिएटेड होत नाही तोपर्यंत हे फसवेगिरी नाही म्हणत त्याला, स्पिरिच्युअल चिटिंग. प्रभुपाद म्हणतात ग्रेट सोल्स चीट फॉर ग्रेट कॉज. भागवत मध्ये लिहिलेलं आहे. तर ते तसंच आहे. दॅट्स द वे इट गोज. आपण थोडे कशाचं भक्त म्हणलो ना, आपण थोडी इथे शुद्ध भक्त बनायला आलतो. आपण थोडी भक्त बनायला आलतो. ऍटलीस्ट मी तरी कधी विचार नव्हता केला की आपण एक दिवशी भगवद्गीता शिकवणार आहे एकदम. म्हणजे लाईफ मध्ये कधी असं टर्न 160 डिग्री तुम्ही पण कधी विचार केला नसेल. आपण आपल्या घरामध्ये गौरवची आणू, भगवंताची पूजा करू. नेव्हर थॉट, बट दॅट्स हाऊ इट गोज ऑन. ठीक आहे, हरे कृष्णा, हरी बोल. हरे कृष्णा. बघा तिथे ट्रेनिंग चालू आहे, वर्णाश्रम ट्रेनिंग चालू आहे तिथे. दंडवत बघा, भूषण कृष्ण प्रभू याला म्हणतात चिटिंग. बघितलं का कसं गोड गोड बोलून त्यांना घरामध्ये बोलवतात. सोनू सोनू तुला मी जसं महाप्रभूंना जेव्हा चोरी करायला चोर आलता ना त्यांच्या घरामध्ये, तेव्हा महाप्रभूंना काय म्हटलं ना, चोर तुला संदेश देतो, सोनूला माझ्या सोनूला ये, तुला संदेश देतो, ये ये ये. आणि त्याला घेऊन गेले. पण त्यांना काय माहिती महाप्रभू त्यांना चोरून घेऊन जातील. समथिंग लाईक दॅट. एखादी कथा सांगा ना प्रभूजी. हीच सांगितली कथा मी तुम्हाला. आता नाही, आता फार उशीर झाला. 9:09 झाली. तुम्ही आराम करा, प्रसाद घ्या. आता जेव्हा भागवतम आहे तेव्हा कथा येणार तुम्हाला. श्रीमद भागवतम जेव्हा येईल तेव्हा, जर आपण कोर्स चालू केला तर. लेट्स सी. करायचं प्रभूजी. येस, हरे कृष्णा. ओके, हरी बोल.